अहं भारहा वागवी कोणमाथा जडो भावना रामदासी सदाती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती जरी चरी वनिधेनु आठवी वत्स नित्य जननी करीत कामे बालका पासी चित्त तदुपरी गुरुमाये लेकुराठे प्रेम श्री सद्गुरु रामानंद तुम्हा प्रणाम आहे तू जननी मदीयन कळे अज्ञान मिले करू घाली गे मज प्रेम पाखर सदा दूरी नको गे धरू प्रेमे बाग मुक्त कंठ करुनी नाही तुझे बंधन प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा माझे असो वंदन येषां चरण सान्निध्या भयमुक्तो भ्रमाम्यहं ज्ञानाप्तये तुतान् वन्दे यज्ञेशां गुरुनायकान् अधिष्ठान जेते प्रतिष्ठान देखा तिथे जन्मला तो गुणातीत एका तयाचे निनामे चुके जन्म वेथा नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा अधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ श्री राम समर्थ श्रोता वक्ता श्री राम समर्थ। श्री चैतन्य उपासना मंडळ नांदेडच्या या 2025 सालामधल्या 22व्या नामस्मरण चातुर्मासामध्ये आज दिनांक 2 नोव्हेंबर 2025 म्हणजे या चातुर्मासातला आजचा नामस्मरण दिन क्रमांक 120। सद्ग्रंथ वाचनांतर्गत श्रीमद भागवतातल्या 11 स्कंदावर शांतीब्रह्म संतश्रेष्ठ एकनाथ महाराजांनी प्राकृतामध्ये जो एकनाथी भागवत ग्रंथ लिहिला त्या ग्रंथातल्या 9व्या अध्यायातल्या 25व्या श्लोकानंतरचा साधारणपणे 225व्या ओवीपासून आज आपण सद्गुरुनाथांच्या आणि नाथ महाराजांच्या कृपेने त्याचं वाचन चिंतन आणि श्रवण करूया। यासाठी उपस्थित माझ्या सगळ्या माता बंधू भगिनींच्या चरणी विनम्र अभिवादन करतो आणि सज्जनो आपल्या नित्याच्या वाङ्मयीन सेवेला मी सुरुवात करतो। आपला विषय असा सुरू आहे की भगवान अवधूत यदुराजाला त्यांनी जे 24 गुरु केले त्यातले 23 गुरु आपण कालपर्यंत पाहिले आणि काल 24वा गुरु जो अवधूतांनी केला त्या 24व्या गुरुचं वर्णन, तो मी गुरु का केला, कशासाठी केला हे यदुराजाला ते समजून सांगतायत। आणि तो 24वा जो गुरु आहे सज्जनो, हा 24वा गुरु दुसरा तिसरा कोणीच नाही। म्हणजे अवधूतांच्या आणि यदुराजाच्या संवादामधली एक सगळ्यात अशी मोठी गोष्ट आपल्याला पाहायला मिळते की जी मानवी जीवनामध्ये आपल्याला प्रपंचात सुद्धा उपयोगी पडणार आहे। संतांचं सांगणं, थोरा मोठ्यांचं सांगणं, मुळातच कथा बघा ही भगवान गोपालकृष्ण उद्धवाला सगळं ज्ञान देत आहेत आणि ते ज्ञान सांगणारा तो ब्रह्मज्ञानी पुरुष संत एकनाथ महाराज की जे त्या ब्रह्म ज्ञानाच्या मार्गावर चालून ब्रह्मज्ञान प्राप्त केलेले आहे। त्यातही पुन्हा त्यांचा उपकार असा आहे की महाराष्ट्रात जन्माला आले, मराठी भाषेचं ज्ञान असलेला संत आहे। त्यातही पुन्हा असं आहे की गृहस्थाश्रमी संत आहे, म्हणून गृहस्थाश्रमाच्या सगळ्या अडचणी, त्याची शक्ती, तो काय करू शकतो या सगळ्यांचं, त्याच्या भावना, त्याची शक्ती, त्याची पुण्य, म्हणून महाराज म्हणलेलं फार सुंदर आहे की मला
सामान्य माणूस फार आवडतो, कारण त्याचं सगळं सामान्य असतं. त्याचं पाप सामान्य, त्याचं पुण्य सामान्य, त्याचं सगळं सगळं सामान्य असतं. तसं आपण भाग्यवान याच्यासाठी की आपली सगळी जाणीव ग्रहस्थाश्रमाची असलेले पण ब्रह्मज्ञानी असलेले. खरोखर खरं किती भाग्यवान आहे की आपल्या या सगळ्या परंपरेत ब्रह्मचैतन्य महाराज, आनंद सागर, ब्रह्मानंद, रामानंद, प्रल्हाद महाराज, एक जर ब्रह्मानंद महाराज सोडले तर सगळे गृहस्थाश्रमी आणि सगळे ब्रह्मज्ञानी आहे. म्हणून म्हटलं ना, ग्रंथराज दासबोधाचं जेव्हा आपण वाचन चिंतन करतो ना, एक एक गोष्ट मी म्हटलं ना, ते पारायण तर करावंच हो, पण पारायणापेक्षा ना रोज आवडीने कादंबरी जशी आपण तारुण्यामध्ये वाचायचो ना, एखादी ययाती वगैरे काय आपण बेभान होऊन वाचलेल्या कादंबऱ्या तारुण्यातल्या, की रात्र रात्र त्या कादंबऱ्या सोडायच्या नाही, तसं हा दासबोध, नाथ भागवत, माऊलींची ज्ञानेश्वरी, अशी एक एक दिवस जितकी आवडी आहे ना तेवढीच, पण ती गोडीच अशी ना, ती वाचत गेलं की कळत. तर हे सगळे ब्रह्मज्ञानी पुरुष आणि गृहस्थाश्रमी परिब्रह्मचारी. तिकडे आनंद सागर, इच्छा नाही, रामानंद, इच्छाच नाही, आयुष्यभर ब्रह्मचर्य राहायचंय आणि मला माझ्या सद्गुरूंची सेवा करायची, इतका दृढ निश्चय. पण एक क्षण येतो आणि महाराज सांगतात, जो प्रपंचात घालणार आहे तोच प्रपंचातून काढणार आहे. बुवा लग्न करता का? हो. आधी म्हटले नाही, मग पुन्हा हे वाक्य सांगितलं, मग म्हटले करता का? हो. आता 4 लोकांमध्ये आणले. काय देहबुद्धीची परीक्षा आहे. आणि सगळ्यांच्या समोर विचारलं ब्रह्मचैतन्य महाराजांनी रामानंद, हो लग्न करता का? खाली मान घालून हो म्हटले. खिशात पैसे किती आहेत म्हणाले. काढले तर 2 रुपयाचं नाणं, त्या काळी 1910ची गोष्ट आहे. 2 रुपये मिळेल. बुवा म्हणजे 2 रुपयात पोरगी कोण देईल तुम्हाला? वेळ लागेल काय त्याला म्हणे. शांत. इतक्या लोकांसमोर एवढा महापुरुष या दुसऱ्या महापुरुषाला बोलतो. काय प्रेमाचं नातं असेल. म्हणून ना की गृहस्थाश्रमी संतांनी, महाराजांचं फार प्रेम, नाथ महाराजांचं, थोरल्या महाराजांचं नाथांवर फार प्रेम. त्याचं कारणच आहे की त्यांनी जो हा वेदांताचा एवढा अवघड ग्रंथ सज्जनो इतका सोपा करून सांगितलाय ना, ते खरंच महाराष्ट्रातली सगळी, त्या शतकातली 16व्या शतकातली आणि इथून पुढे जेवढी शतकं होतील त्या सगळ्या शतकातली सगळी जनता खूप भाग्यवान की प्राकृतामध्ये मराठीत हा ग्रंथ त्यांनी आपल्याला सोपा करून सांगितला की जे ज्ञान भगवंतांनी उद्धवाला दिले. आपला विषय असा सुरू झाला होता की अवधूत सांगतायत की मी 23 गुरु केले, पण ते सगळे गुरु, मी तुम्हाला म्हटलं की आपल्याला प्रपंचात सुद्धा हे काम देणार आहे सगळ्या गोष्टी. या कोणत्या? अवधूतांनी एक सांगितलं की मला सृष्टीमध्ये जे जे दिसलं सगळ्यांनाच दिसतं. अवधूतांचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांचा दृष्टिकोन आणि आपली दृष्टी असते, त्यांचा दृष्टिकोन असतो. जो दृष्टिकोन होता ना अवधूताचा, सकारात्मकच आहे. पिंगला वेश्येचं आख्यान तुम्हाला ऐकताना पहिल्यांदा वेश्या म्हणजे सगळ्यांची तोंड अशी होऊन, पण भारतीय तत्वज्ञान, भारतीय पुराण कथा, भारताचा इतिहासच इतका गोड आहे ना की त्या पिंगला आख्यानामध्ये अवधूताची ती गोष्ट इतकी मनाला स्पर्शून जाते की ती तिचा देह विक्रय करायचा व्यवसाय अमकं तमकं सोडूनच द्या सगळं. की ते म्हणाले ज्या आर्ततेने ती वाट पाहत होती तेव्हा अवधूत म्हणाले मी तिच्या नजरेकडे पाहत होतो, तिची पापणी सुद्धा लोवत नव्हती, इतकं ती ग्राहकाची वाट पाहत होती. आणि तेव्हा अवधूताच्या मनात विचार आला, अशी वाट जर भगवंताची पाहिजे. हे सूत्र आहे जगातल्या कोणत्याही याच्यापेक्षा, म्हणजे अगदी लौकिक दृष्ट्या वाईटातली वाईट गोष्ट देह विक्रय करणारी स्त्री किंवा तिच्याविषयी चिंतन करणं आहे ना, पण अवधूत तिच्याकडे पाहताना तेवढे मी सारखा तिच्याकडे पाहत होतो, तिची पापणी लवत नव्हती, इतक्या आर्ततेने ती पाहत होती. आणि अवधूतांच्या मनामधला विचार आहे, अशी भगवंताची वाट पाहिली तर काय. हा जो दृष्टिकोन आहे हा प्रपंचातल्या सगळ्या गोष्टींसाठी आपला प्रपंच करताना आपल्याला वापरता येईल, नाही कसं जग असू द्या, कोणी असू द्या, आपला पाहण्याचा दृष्टिकोन प्रत्येकाकडे या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता हा जर घेतला तर जगातली कोणतीच स्त्री आपल्याला कधीच वाईट नसते. तर हा दृष्टिकोन देण्याचं काम भगवान अवधूत आपल्याला सांगतात. आणि असं सगळं सांगत 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 23 गुरु त्यांनी केलेले आपल्याला सांगितले. आणि आता 24वा गुरु कालपासून ते सांगायला. आणि ते म्हणाले आता हा चराचरातला कोणीच नाही म्हणाले, हा जो मी गुरुत्व ज्याला दिलं ते गुरुत्व मी नरदेहाला, मनुष्य देहाला गुरुत्व दिलेलं. फार सुंदर चिंतन. बरं, इतकं सुंदर आहे ना की खरंच असं कळतं की हे
मला नेहमी एक गोष्ट वाटते की हे सगळ्या गोष्टी पहिल्यापासून, जसे इतिहास, भूगोल, अमके तमके विषय ना, आनंदाचा विषय असा एक सिलेबस ठेवा, एक पुस्तक काढावं, आनंद, समाधान. पहिल्या वर्गापासून तेच त्या पुस्तकाचं नाव ठेवावं. पहिल्या वर्गात हे, दुसऱ्या वर्गात हे, तिसऱ्या वर्गात, की मुलांना लहानपणापासून माझ्या आयुष्याचं ध्येय काय असावं, मला काय मिळवायचंय. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, अमके तमके विषय तुम्हाला पोटार्थी देतील, पैसा देतील, प्रतिष्ठा देतील, सगळं देतील, पण ते सगळे तुम्हाला सुख देणारे, तुमच्या देहाला सुख देणारे, तुम्हाला शांती, समाधान, आनंद, जो अंतरात्म्याचा विषय आहे, पण त्याच्याशिवाय मनुष्य राहू शकत नाही, असा विषय आपल्याला शिकवता आला पाहिजे. असो, नाही शिकवता आला तर आपल्याकडे धर्मशिक्षणाने सांगितलं की रोज संध्याकाळी रामरक्षा भीमरूपी आणि काहीतरी एका ग्रंथाचं वाचन करावं, आपल्या सद्गुरूंनी सांगितलं. म्हणजे महाराजांनी तर एवढी सूट दिली. प्रल्हाद महाराज म्हणजे की तुम्हाला नाही दासबोध वाटणं, मग 2च समास रोज पाठ करा, आणि ते त्यांनी नित्य क्रमोपासनेमध्ये घातले. एक शिकवण समास आणि दुसरा नामस्मरण समास. शिकवण समाजातलं पहिलंच वाक्य, बहुता जन्माचा सेवट, नरदेह सापडे अवचट, येथे वर्तावे चोखट, नीती न्याय श्रीराम. हाच विषय नाथ महाराज सांगतात की नरदेह काय, कशाला मी त्याला गुरुत्व दिलं. इतकं सुंदर विवेचन आहे सज्जनो, मी काय सांगू. आणि आज तर एवढा आनंद आहे की संभाजीनगरची एवढी नामावर प्रेम करणारी, महाराजांवर प्रेम करणारी मंडळी, नाथांचा विषय आणि आपल्या सगळ्यांसाठी हा उत्तरार्धाचा म्हणजे या चातुर्मासातला विषय आहे नरदेह. त्याला का गुरु करायचं काय, म्हणजे खरंच मग एका वेळेला डायबिटीसच्या माणसाला पंचपक्वान्नाचं, कमी साखरेचं, कंसात सुनंदवैनी म्हणून सांगतो, कमी साखरेचे पंचपक्वान्न दिले तर काय आनंद आहे, तसा आनंद मला आहे आज आणि तुम्हालाही आहे. नाथ महाराज सांगतात की मी तुम्हाला काय सांगू म्हणाले की आत्मसाक्षात्कार करून घेण्यासाठी सगळी साधन सामुग्री मनुष्य देहामध्ये, या देहानी तो आत्मसाक्षात्कार, अतिशय आनंदाची सर्वोच्च अवस्था तो या नरदेहाने मिळवू शकतो. म्हणजे ते म्हणाले की अशाश्वत विश्वामध्ये राहून शाश्वताचा शोध घेण्याचं काम फक्त नरदेह करतो, बाकी कोणतंच नाही. 83,99,999 योनी निर्माण केल्या, पण भगवंताला समाधानच नाही. पण ज्या क्षणी त्याने मनुष्य निर्माण केला त्याला आनंद झाला की आता तो मला जाणून घेईल, म्हणजेच तो त्याला जाणून घेईल, म्हणजेच तो ब्रह्मज्ञान, आत्मज्ञान प्राप्त करून घेईल. का, कशासाठी हे, तर त्या परमात्म्याला, त्या सद्गुरुनाथाला कायम वाटतं की माझी सगळी लेकरं कायम आनंदात असावी. एखादं जरी लेकरू थोडस कमी असेल ना, तर ती बोसरी काय जखम कायम आईला असते, कायम. अशा किती जखमा आपल्या सद्गुरूंना असतात. त्याचं कारण आपले अज्ञान. अभ्यासच करायला तयार, सगळं छान ट्युशन लावली, गाड्या घेऊन दिल्या, उत्तम ट्युशन लावली, लाख रुपये भरले, AC हॉलमध्ये प्रवेश करून घेतला, त्या A मधून B बॅच मध्ये का B मधून A मध्ये टाकलं. काही लेकरांनी अभ्यासच नाही केलं तर काय. असे सगळे श्रीरामचे विषय असा सुरू की खरा विवेकी मनुष्य. आणि विवेक म्हणजे तरी काय, नाथांनी इतकी सुंदर व्याख्या सांगितली. विवेक म्हणजे ज्या विचारांनी माणसाच्या मध्ये विरक्ती निर्माण होते तो विवेक. काय समजा, ज्या विचारांनी आपल्या जीवनामध्ये विरक्ती निर्माण होते त्याला विवेक असं म्हणतात. आणि नाथ महाराज म्हणाले की हा विवेक ज्या माणसाकडे असतो ना, तो या नरदेहाचा खरोखर उपाय. म्हणजे मला उदाहरण पुन्हा बाबांचं आठवतं. बाबा म्हणाले, बाबा बिलसर म्हणाले, काय सांगतो, आपण सगळे लोक इतके अज्ञानी आहोत, इतके वेडे आहोत. म्हणाले की आपल्याला हा जो नरजन्माचा गबाड मिळालाय, गबाड हा नाथांचा शब्द आहे, हा नंतर लग मराठींनी वापरलेला. हे जे गबाड आपल्याला मिळालं, जे अतिशय सर्वोच्च मूल्य असलेलं, त्याच्यामध्ये तो पुढे विषय येणार आहे की केव्हा नरजन्म मिळतो तो. तर हा नरदेह आपल्याला जो मिळाला, हे जे गबाड जे मिळालं ना, याची किंमत माणसाला नसते. कशी नसते तर ते म्हणाले ना, त्यांनी फार सुंदर दृष्टांत दिला की आपण एखाद्याला बाळ झालं म्हणून भेटायला जातो, 6-7 महिन्याचं लेकरू असतं, नुकतीच मान बसलेली, आणि सारखं बोट सगळा मुठी तोंडामध्ये घालतो. आपण प्रेमाने त्याच्या हातात 100 रुपयाची नोट त्या मुलाच्या घालतो, आणि ते मुलगा असा एकदम चुरगाळून ती 100 रुपयाची नोट तोंडात घालतो. जशी त्या मुलाला त्या 100 रुपयाच्या नोटेची किंमत नाही ना,
तसं आपल्याला या नरजन्माचं, या नरदेहाचं महत्व नाही. काय सांगायचं, हीच परिस्थिती सगळ्यांची. किती ठिकाणी हे मन गुंतलेलं आहे, जिथे गुंतायचं तिथे गुंतत नाही, आणि जिथे नको गुंतायचं. म्हणून आत्मारामाच्या पहिल्या समासामध्ये, त्याग निरूपणामध्ये काय सद्गुरू असतात म्हणून सांगतात. खरंच सगळ्यांनी आत्माराम मनापासून एकदा अभ्यासायचा प्रयत्न करा. आत्मारामाच्या त्या त्यागाच्या, हे नरजन्माचाच विषय. इतके दयाळू आहेत सद्गुरू म्हणाले, आपल्याला त्याची जाण. काय मागतात सद्गुरू आपल्याला? अरे जे तुझ्या कामाचं नाहीये, जे तुला बुडवणार आहे, तुझं आयुष्य वाया घालणार आहे, तुझा नरदेह, तुझा नरजन्म वाया घालणार आहे, असं सगळं जे आहे ते मला देऊन टाक ना. तू कशाला ओझ देतो? नाही का? 8-10 वर्षाचं लेकरू असावं आणि आई असावी, आणि 4-5 बोचके त्यांच्या जवळ. आईला वाटतं ते त्याच्या डोक्यावर नको, बरं मीच घेते. आई सगळं घेते, सगळे ओझे सगळं स्वतः घेते. नाही का? आयुष्यभर आई वडिलांनीच आपले ओझे वाहिले, तरीही त्यांच्या प्रतीची कृतज्ञता आपल्याला किती. तसं त्या सद्गुरूला असं वाटतं, अरे ते जड आहे रे, तो षडविकार जड आहे, नको मोहात, ते मला दे. जे तुझ्या घाताचं आहे, जे तुझ्या कामाचं नाही, जे अशाश्वत आहे, ते सगळं मला दे. हे त्याग निरूपण. इतकं सुंदर त्यांनी सांगितलं की समर्थ सद्गुरू रामानंद महाराजांनी एकदा फक्त सगळ्या लोकांसाठी प्रवचन केलं, आणि त्या प्रवचनामध्ये काय सांगितलं महाराजांनी, की महाराज म्हणाले, प्रपंचाची आसक्ती, गृहाची आसक्ती ही परमार्थ मार्गामध्ये धोंड आहे. असं रामानंद महाराजांनी खिरड्यामध्ये अशी मंडळी जमली त्यांच्या समोर सांगितलं. मस्त सगळ्यांनी प्रवचन ऐकलं, हातावर प्रसाद गोडवता घेऊन बस झालं. तुम्ही सांगत राहा. आम्ही एकच व्यक्ती तिथे होते, समर्थ सद्गुरू प्रल्हाद महाराज. रात्रभर याचा विचार केला. गृहासक्ती, प्रपंचाची आसक्ती ही परमार्थ मार्गातली धोंड आहे. माझ्या सद्गुरूंनी मला हे सांगितलंय, हे मला केलं पाहिजे. आणि पहाटे मानस पूजेमध्ये म्हणाले आपल्या सद्गुरूंना, महाराज गृहदान करण्याची माझी इच्छा आहे. काळ कोणता आहे? 1919. 1918ला काय झालंय? 4 माणसं गेली घरातली, करती सवरती, पैसे कमवणारी. अशा वेळेला तुमच्या माझ्यासारखा मनुष्य असता तर त्यांनी काय केलं असतं? आहे ते तरी जपून ठेवा बाबा. 1918ला प्रसंग घडतो, 19ला हे प्रवचन होतं, आणि लगेच जानेवारी महिना, पौष महिना आलेला आहे, मकर संक्रांत, 14 जानेवारी 1910. माफ करा, 1920. जे आपल्या परमार्थाच्या मार्गामध्ये अडसर बनून येणारे, ते आपल्या सद्गुरूंनी सांगितलं ना. सगळं गृहासक्ती, संपूर्ण दान समर्थ सद्गुरू प्रल्हाद महाराज करतात सज्जनो. आणि ते झाल्यानंतर काय सांगतो तुम्हाला, गोष्टीत गोष्ट इतक्या निघत जातात. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की प्रल्हाद महाराजांचे गुरुबंधू होते रामदास तांबे. रामदास तांबे आणि महाराजांच्यातलं प्रेम सुद्धा फार विलक्षण होतं गुरुबंधू म्हणून. रामानंद महाराजांनी देह ठेवल्यानंतर 1930च्या नंतर, त्याच्या आधीपासूनच प्रल्हाद महाराज रामदास तांबे गोंदवल्याच्या पुण्यतिथीच्या उत्सवाला जायचे. असेच गोंदवल्याच्या उत्सवाला गेले दोघे. आणि ही गोष्ट, ही घटना ज्यांनी पाहिली त्यांनी मला सांगितली, ते म्हणजे आपले आदरणीय विनायकराव मामा. ते म्हणाले, महाराज असे बसले, ते रामदास तांबे त्यांच्या बाजूला बसले होते, आणि काहीतरी चर्चा सुरू होती दोन्ही गुरुबंधींची. बरेच लोक बसले होते. इतक्या प्रेमाने महाराज असं कधीच करायचे नाही, पण इतके त्या दिवशी महाराज आनंदी होते. रामदास तांबेंच्या जवळ बसून गप्पा, महाराज रामानंद महाराजांचाच विषय होता. बोलता बोलता म्हणजे प्रल्हाद महाराजांनी अशी थाप रामदास तांबेंच्या मांडीवर आनंदाने मारली. विनायकराव म्हणजे इतके मोकळेपणाने महाराज कधीच वागलेले मी पाहिले नाही, एवढं रामदास तांबेंविषयीचं प्रेम. आणि तेव्हा रामदास तांबेंनी एक गोष्ट सांगितली की ज्याचा संदर्भ मी मागे सांगितलेल्या कथेशी आहे. रामदास तांबे म्हणाले, काय सांगावं म्हणले, एकदा रामानंद महाराज असेच प्रसन्न होते आणि मला म्हणे, रामदास तुला काय पाहिजे मागून घे. आता मी तिथे होतो, सद्गुरू प्रल्हाद महाराज होते. मी काय मागावं म्हणलं, महाराज मला तुमच्या हातातली अंगठी द्या. महाराजांनी, रामानंद महाराज लगेच सोन्याची अंगठी काढून रामदास तांबे घे म्हणले. रामदास, आम्ही मूर्ख म्हणाले. रामदास तांबे म्हणाले, आम्ही मूर्ख. अहो यांनी काहीच नाही, यांनी राम मागितला आणि हे राम झाले म्हणाले.
यांना विचारलं, ते म्हणजे राम द्या. राम झाले म्हणाले. कशामुळे झाले? गृहासक्ती, प्रपंचाच्या शक्ती, या दोन तुमच्या परमार्थ मार्गातली धोंड आहे, हे तुला त्रास देणार. सद्गुरू ज्या गोष्टीमध्ये आपण गुंततो, जिथे आपण गुंतायला नको, ते सगळं स्वतःकडे. आपल्या सगळ्यांना माहिती, उत्तमराव देशपांडे म्हणाले, माझ्याकडे 500 एकर जमिनी सगळी तुम्हाला. महाराज म्हणजे खरंच? हो, चल म्हणजे. कृष्णा नदी कराडला रामानंद महाराज होते, उत्तमराव देशमुख तिथे गेले, त्यांना म्हणाले द्या, या म्हणे कृष्णा नदी. आले, डुबकी मारा मारा, कुंजळीत पाणी घ्या, सांगा मम आत्मना स्मृती स्मृती. म्हणाले, माझी सगळी इस्टेट तुम्हाला दान करत आहे, सोडा म्हणले गंगेत पाणी. उत्तमराव फार मोठे भक्त होते. 500 एकर जमिनीचा त्या काळातला माणूस, त्या ब्रिटिशांच्या काळामध्ये BA-BT झालेला. उत्तमराव देशमुखांचं वैशिष्ट्य मी तुम्हाला काय सांगू सज्जनो, त्यावेळेला ब्रिटिश कलेक्टर होता, त्याच्याशी बुलढाणा जिल्ह्यामध्ये इंग्रजीमध्ये भाषण करणारी 3-4 माणसं जे होते, त्यापैकी एक रामानंद महाराजांचे शिष्य उत्तमराव देशमुख. त्या कलेक्टरची बायको आजारी पडली, हे आयुर्वेदिक औषध, ते म्हणाले माझ्या घरी औषध आणून द्या. उत्तमराव म्हणले मी येणार नाही. मग तुमच्या बायकोला माझ्या घरी पाठवा. बग्गी करून ती बाई सेंदूरजनला महिनाभर यांच्या औषध ट्रीटमेंटसाठी राहिली आणि ती पूर्ण बरी झाली. उत्तमराव देशमुख काय शिष्य महाराजांचं. उत्तमरावला म्हणले दिलं आता? हा, आता दिलं ना. म्हणाले आता सगळी ही जी तुमची जमीन, सगळी स्थावर जंगम इस्टेट आहे, ती माझी आहे ना? हो म्हणले. आता मी सांगतो तुम्हाला, ती फक्त सांभाळा. आसक्ती काढून घेतली, सगळं पुन्हा देऊन टाकलं. त्याग निरूपणाचं सर्जन हो, हाच नरदेहाचा इथे आज विषय. विवेकी मनुष्य करतो काय की हे सगळं आणि करायचं. मी म्हणलं ना, मानस पूजा याच्यासाठी खूप सुंदर आहे. ही रोज आपल्याला आपण इतके कंजूस आहोत, हे जर तुम्हाला तपासून पाहायचं असेल तर मानस पूजा करा. आणि तिथे आपले सगळे दागिने, आपले सगळे FDR, आपले सगळे SIP मानस पूजेमध्ये महाराजांच्या चरणी ठेवून तर पहा की महाराज हे आता तुमचे, माझे नाही. ही माझ्या घराची रजिस्ट्री, हे 70 तोळे सोनं आपल्याकडे नाही म्हणून सांगायचं. ठेवून तर पहा तुम्ही. मानस पूजेमध्ये माणसाचं पण हलतं, पण रोज जर केली तर महाराजांच्या कृपेने 8-15 आपले जितकं काही पूर्वसंचित असेल पापाचं, त्याप्रमाणे 8-15 दिवसात, महिनाभरात, नाही तर वर्षभरात तर नक्कीच मनुष्य रिकामा होतो. खरंच सांगतो, नरदेहामध्ये येऊन खरंच ना काय करायचं सज्जन व्हायचं. नरजन्मामध्ये येऊनी राया, भुललो आपता बहु सुख द्याया. भक्ती नाही घडली क्षणभरी, गेले वय वाया. सद्गुरुनाथ सद्गुरुनाथ मी अपराधी. सज्जन हाच विषय नाथ महाराजांनी इतका सुंदर सांगितला. ते म्हणतात की एक लक्षात घ्या की विवेकी मनुष्य त्याचा फार चांगला उपयोग. विवेकी ज्ञानी मनुष्य, खरा ज्ञानी विवेकीच असतो, ज्याला विवेक साधता की हे काय, कशासाठी, मी कुठून आलो, मला कुठे जायचं. नित्य याचं आत्मचिंतन जो करतो ना, त्याला निश्चित नाथ महाराजांनी ते इतकं सुंदर सांगितलं की हमखास यश तुम्हाला मिळेल. नाथ महाराजांसारखा ब्रह्मज्ञानी पुरुष जर आपल्याला सांगतो तर कसं मिळणार नाही. आपल्या प्रयत्नाला, आपल्या लायकीपेक्षा त्यांच्या शब्दाला तर भगवंत किंमत देईल की नक्की देईल, पण आपण ते प्रयत्न केले पाहिजे. नाथ महाराज म्हणाले. आणि सगळ्या एकूणच मी तुम्हाला म्हणतो ना की नाथांचं जीवन आणि नाथांचं सगळं लिखाण, नाथांची सगळी ग्रंथसंपदा, याच्यामध्ये तुम्हाला विवेक जागोजागी विवेक पाहायला मिळेल. नाथांच्या किंवा संतांच्या चरित्रात काय शिकायचं, हे सगळं कशासाठी शिकायचं सज्जन हो, तर संतांच्या जीवनामधून विवेक, वैराग्य, शांती, समाधान. एक विवेक आला ना की त्याच्या मागे हे सगळं बरोबर हळूहळू येईल. वैराग्य तरी महाराज काय म्हणाले, फार सुंदर एक महाराजांचं इथे बोधवचन दिले. आपण कदाचित पाहिलं असेल तर पुनरावृत्ती येईल, नसेल पाहिलं तर मी पुन्हा सांगेन. महाराज म्हणाले वैराग्य म्हणजे काय की जे घडेल त्यामध्ये समाधान मानणं. बस, जे घडेल त्याच्यात समाधान मानणं हेच वैराग्य. अशी इच्छा आहे का तुमची? अपमान व्हावा इच्छा आहे का? आज हार घातला का? बस. उद्या म्हणले अरे काय आहे, काही लोक म्हणते काय सुंदर भागवत सांगतात, काय म्हणले हे तर आम्ही सांगू शकतो, त्याला काय पाहिजे, काय हरकत. जे घडेल ते त्यांच्या इच्छेने घडेल, ते माझ्या कल्याणाचं आहे असं समजून वागणं, समाधानाच असं समजून वागणं, यालाच परमार्थ, यालाच उपासना,
आणि यालाच विवेक असं म्हणतात किंवा वैराग्य असं म्हणतात. सजो इतकं महाराजांनी सोपं करून सांगितलं. आणि पुढे म्हणाले, एक विचार फार सुंदर नाथाने सांगितला. गृहस्थाश्रमी संत आहे, या नरदेहाचं सगळं वर्णन करताना त्यांनी दोन्ही बाजू सांगितल्या, मेरिट्स अँड डिमेरिट्स ऑफ द ह्युमन बॉडी, दोन्ही सांगितले नाथाने. ते म्हणाले, एक काल आपला विषय जो सुरू होता काल असा की इंद्रियाचं सुख सर्वस्वी टाकून देणं हा जसा मूर्खपणा आहे. उगाच दरिद्र्यासारखं. महाराज म्हणाले ना, मस्त राहावं, आहेत ना पैसे, चांगले कपडे घ्या, चांगल्या गाड्या घ्या, चांगला. पण मला ती कथा माहितीये. एक भक्त गेले महाराज, महाराज मला सारखी जप करताना गाडीच घ्या वाटते, जप करायला बसलो की माझ्याकडे गाडी देईन, आपण गाडी घ्यावंच वाटतं. महाराज म्हणले, अरे तुझी ऐपत आहे का? हो म्हणले. अरे मग असं कर, गाडी घे पण गाडीच जप कर. किती सोपं सांगतात हे ज्ञान. कसं आहे नाही का, परमात्म्याच्या वाणीतून येणारं अनुभवाचं ज्ञान आहे. म्हणून नाथ महाराजांसारखा गृहस्थाश्रमी संत काय सांगतो तुम्हाला की इंद्रियापासून मिळणारं जे सुख आहे ते टाकून देणं हा मूर्खपणा आहे, कॉमा. पण म्हणाले, सर्वस्वी इंद्रिय सुखासाठी जगणं हा महामूर्खपणा आहे. वा, सारखं त्याच्यावर पिक्चर तर पिक्चर, व्हॉट्सअप तर व्हॉट्सअप, इतके पारायण बाप्पा, असं नको म्हणाले. ठरवून घ्या की 15 मिनिटं व्हॉट्सअप पाहायचा, त्याच्यानंतर पुन्हा मोबाईल नाही ना आपण. किती छान आहे, किती सुंदर सांगता. म्हणाले, हा देखील महामूर्खपणा आहे असं नाथ महाराज बजावून सांगतात. कालचा एक विषय असा आहे की माणूस म्हणून जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीचा पारमार्थिक अधिकार हा सारखा नसतो हे सांगायला नाथ महाराज विसरलेले नाही. याचं कारण असं आहे, एकाच आईबापाच्या पोटी 4 मुलं जरी जन्माला आले तर प्रत्येकाची आध्यात्मिक आईबाप तर नंतर होतील, नवरा बायको सुद्धा एकत्र आले, दोघांचा प्रपंच सारखा आहे, दोघांचं अध्यात्म मात्र वेगळं आहे. आपल्याला माहित असेल, चितळेताई आम्हाला आपल्या इथे नांदेडला एकदा आल्या होत्या, ज्या नर्मदेच्या काठावर अनेक वर्ष नर्मदा परिक्रमावासियांची सेवा करतात, फार मोठ्या चांगल्या साधली. तर त्या एकदा आमच्याशी बोलताना आम्हाला असं म्हणाल्या की मी आणि हे दोघे नर्मदेच्या काठावर सेवेला असतो म्हणाले. आम्ही दोघांनी एकदाच परिक्रमा केली आणि दोघांनी एकाच वेळेला एकाच उद्देशाने परिक्रमा करत असताना एकाच वेळेला दोघांना मैयाच्या काठावर वेगवेगळ्या अनुभूती आल्या. याचं कारण कुणाची आध्यात्मिक पात्रता काय हे सांगता येत नाही. याचं कारण मागच्या जन्मी त्यांनी काय साधन केलं हे कसं सांगणार. जशी आपली पाठ आपल्याला दिसत नाही तसे आपले पूर्वसंचित आपल्याला माहिती. अनेक जन्मामध्ये मलिन संस्कार या लिंग सूक्ष्म देहावर झाले, ते सगळे एकदम कसे जातील. म्हणून एकाच आईबापाच्या पोटी 4 मुलं जरी जन्माला आहेत तर प्रत्येकाची आध्यात्मिक आवड आधी पहिल्यांदा लक्षात घ्या. प्रगती वगैरे तर नंतर पाहू आपण. प्रत्येकाला असेलच असं नाही. एखादं लेकरू इतकं भगवंताच्या प्रेमाचं असतं आणि एक त्या भगवंताकडे वळूनही पाहत नाही. का? मनात वाचिरे पूर्व संचित केले तया सारखे. भगवंताचं प्रेम जन्मोजन्मी आप्पा आपले फार सुंदर सांगा. अरे या जन्मात इतका छान अभ्यास करा ना, पुढच्या वर्षी तुम्ही पुढल्या जन्मात अगदी पुढेच जाणार. म्हणून या जन्मामध्ये, आणि काय खरंच सांगतो ते दादा धर्माधिकारी म्हणाले ना की आज आपण जेवढे सत्संगात आहे ते खरोखर आपण त्या रामाच्या बरोबर पण होतो, त्या कृष्णाबरोबर सुद्धा आपण होतो. म्हणून आज या सत्संगामध्ये इतके 250-300 कुटुंब आहेत. किती जण उपलब्ध आहेत, कुणाचं नाव नाही, पण त्यांचा योग नाही. त्यांच्याविषयी आपण द्वेष राग करू नये, त्यांचा योग नाहीये. योग का नाही? इथे लिहिले भाळी जे लिहिले नाही, शक्यच नाही. म्हणून या जन्मामध्ये इतका अभ्यास करून ठेवावा आपण, नाही का. आता ही 12वीची जी मुलं आहेत, नाही एक चॅप्टर एक डिसेंबर पर्यंत मी इतकं करून ठेवणार, जानेवारीत फक्त रिव्हिजन करणार आहे. हे जसं आपण करतो ना सज्जन हो, प्रत्येक दिवस प्रत्येक जन्म अशी परीक्षा. आणि जो इतक्या सुंदरपणे अभ्यास करेल की नाही मला एवढं करून एवढा जप करून ठेवतो, एवढं हे करून ठेवतो, एवढे व्रत वैकल्य करतो, हे सगळे म्हणून ना काय सांगू तुम्हाला. अहो तो एक मुलगा आहे, तुम्हाला सगळ्यांना तुम्ही पाहिलं असेल युट्यूब मध्ये, 8-9 वर्षाचा पोरगा आहे. तो काय म्हणाला, माझ्या आईच्या पोटात असतानाच माझे गीतेचे 18 अध्याय पाठ झालेले. इस्कॉनचा ते लेकरू आहे, त्याचं मला नाव माहिती नाही, आहे फार सुंदर गोड लेकरू, एवढंच आहे, धोतर शर्ट, सगळीकडे गीता वृंदावनामध्ये विकत फिरतो. हा भागवत नाव आहे त्याचं, भागवत मी विसरलो, भागवत नाव. काय लेकरू कसं असेल हे. तो सांगतो की मी आईच्या, पण नाही, आईच्या पोटात सुद्धा होण्यासाठी आधी जन्माचं पोट आपल्याला, आपण किती म्हणून मी तुम्हाला सांगतो.
16व्या 14व्या वर्षी सचिन तेंडुलकर होतो. बाकी तेंडुलकर त्या आचरेकरकडे एवढे विद्यार्थी होते, रमाकांत आचरेकरांकडे. एकच संजय तेंडुलकर मागच्या जन्मातली साधन. सज्जन हो, मी तुम्हाला नम्रपणे आणि प्रामाणिकपणे सांगतो की हे विश्व इतकं सिस्टमॅटिक आहे ना, इथे चूक नाहीच. काल आपण पाहिलं ना की ते परब्रह्म, सूर्याचं दिनमान त्यांनी ठरवले, वायू कोणत्या दिशेने कधी व्हायचा त्यांनी ठरवले. सगळी सत्ता त्या परब्रह्म तत्वाच्या हातात आहे. आणि त्याच्यामुळे सुपर कॉम्प्युटर मानवाने तयार केलं, त्याच्यात चूक होत नाही. त्या भगवंताला, तो भगवंत त्या मानवाला निर्माण करतो की ज्यांनी सुपर कॉम्प्युटर तयार केला. काय शक्ती असेल. अगदी मी तर म्हटलं ना, कोणी महाराजांचं सांगणे, महाराज काय म्हणाले, मी सांगतो म्हणून तुम्ही ऐकू नका, शास्त्र सांगतो म्हणून तुम्ही ऐकू नका, तुम्ही तुमचा अनुभव जमेस धरा. म्हणजे तुम्ही तुमच्या बुद्धीने विचार करा आणि मग ठरवा की इतक्या वर्षाचा मी प्रपंच करून मला काय प्राप्त झालं. आणि मग तुमच्या आयुष्यातला अनुभव जमेस धरून भगवंताकडे वळा. विषय असा सुरू आहे की प्रत्येक माणसाचा पारमार्थिक अधिकार हा वेगळा असतो, परंतु माणसाच्या शरीरामध्ये, सज्जनो, नाथ महाराज सांगताय की मानवाच्या शरीरात आणि त्याच्या मनामध्ये भगवंताने एक प्रचंड अशी शक्ती, जी उदयोन्मुख स्थितीमध्ये राहत असल्यामुळे जो कोणी हे या शक्तीचा वापर करेल, प्रत्येकामध्ये ती शक्ती, ते पोटेन्शियल, ज्याला गुप्त शक्ती असं म्हणतात, ते प्रत्येक जीवाला दिलं. कारण ते चैतन्य आहे ना, मुळात ते चैतन्य आहे, ते त्याने, आपण त्याचा अंश आहे आणि तो ऊर्जेचा फार मोठा स्रोत आहे. म्हणून ते म्हणाले की या जीवनामध्ये या पद्धतीने जो कोणी चिकाटीने प्रयत्न करतो त्याला नाथ महाराज म्हणाले, आज न उद्या हमखास यश मिळेल. आणि निराश न होता चिकाटीने अभ्यास करत राहणं ही यशाची गुरुकिल्ली आहे. आणि ही गोष्ट नाथांनी वाचकाच्या मनावर ठसवण्याचा प्रयत्न, सज्जनो, आत्तापर्यंत आपण जे पाहिलं 23 गुरूंच्या बाबतीत, इथे नाथांचंही कौशल्य अवधूतांनी एका दोन श्लोकांमध्ये सांगितलंय. पण त्या एका श्लोकावर नाथ महाराजांनी, आपण सगळे समोर आहोत हे कन्सिडर करू, 25 ओव्या की त्या श्लोकाचा मतितार्थ, त्या श्लोकाचा भावार्थ, त्या श्लोकाचा शब्दार्थ असा सगळा आपल्याला समजून सांगितलं. आणि म्हणून सज्जन हो, परमार्थाचा अभ्यास देखील, तुम्हाला काय सांगू की परमार्थाचा अभ्यास देखील प्रत्येकाच्या स्वाधीन आहे. उद्धरेत आत्मना आत्मना हेच सांगतोय भगवद्गीतेमध्ये की तुमच्या स्वाधीन आहे, तुम्हाला काय करायचं. आई बाबांना 2 मुलं आहेत, सुदैवानी जुळे, दोघे एकाच वर्गात आहेत, दोघांना सारखे कोचिंग क्लास लावले, सगळ्यांना दोघांना सारख्या सुविधा दिलेल्या आहेत. ज्याच्या त्याच्या हातात आहे की अभ्यास करून किती मार्क घ्यायचे. दोन्ही मुलं सारखेच मार्क मिळतील याची शक्यता फार कमी, कारण त्याचा इंटरेस्ट, त्याचा अभ्यास. म्हणून ना मला हे गोष्ट बाबांच्या कडनं मला फार सुंदर कळाली की गोंधळ्यामध्ये मी जेव्हा 1997ला पहिल्यांदा बाबांचं प्रवचन ऐकलं, त्याच्यामध्ये त्यांनी एक गोष्ट फार सुंदर शिकवली. या सगळ्यांसाठी, तुमच्यासाठी, विशेषतः माझ्या तरुण विद्यार्थी मित्रमैत्रिणींसाठी मी एक सांगेल की कायम लक्षात ठेवा, अध्यात्म परमार्थ म्हणजे काय, तर अखंड, अतिशय उच्च दर्जाचा आनंद अखंड उपभोगण्याचा अभ्यास. आणि हा अभ्यास आहे, सहज 2 माळा ओढल्या असं केलं असं नाही, हा नित्याचा अभ्यास आहे, नित्याचा. जसं आपण आपलं शरीर चांगलं ठेवण्यासाठी रोज ठरलेला व्यायाम करतो की तेव्हा ते व्यवस्थित राहते, योगा करतील, काही करतील, तसं अध्यात्म परमार्थ हा अखंड आनंदाच्या, आणि तो आनंद नीतिमत्तेच्या बेसवरचा आहे. तो आनंद त्या याच्यासारखा नाही, काय बर्गर पिझ्झा सारखा. आणि तो आनंद कुठल्या व्यक्तीवर, कुठल्या परिस्थितीवर, कशावर, कुठल्या पदार्थावर, कुठल्या सिच्युएशनवर नाही. तो आनंद आहे, आनंद आहे अखंड, तो कधीही न संपणार आहे. ते आपल्याला मिळवायचे, ते आपल्या आयुष्याचं ध्येय. नवे नवे आपला सगळं भारतीय तत्वज्ञानिक सांगतं की मानवी जीवनाचं खरं ध्येय काय, भगवंताची प्राप्ती करून घेणं. ते जर नाही झालं, रामानंद महाराजांचे वाक्य ना, एक वाक्य एवढे काय सांगू तुम्हाला, रामानंद महाराज ब्रह्मज्ञान झाल्याशिवाय मरू नाही म्हणाले. काय सांगतात, उपासनेची लाज वाटू नये, केवळ देहोपभोगासाठी जगू नये, असे कोरडे मारल्यासारखे होते. असे समोरच नेऊन ठेवावे रोज, तरच लक्षात राहतो.
पण चंचल मनही कृष्ण प्रमाथी बलवत दृढ. इतकं चंचल मन आहे, इतकं असं सांगता येत नाही इथे व्यासपीठावर बसून. फार फार वेगळं आहे. म्हणून त्याच्यासाठी ही वाक्य की ब्रह्मज्ञान झाल्याशिवाय मरू नाही म्हणाले. मग आता या जन्मात कसं काय होईल बाबा? म्हणजे ब्रह्मज्ञान झाल्याशिवाय मरू नये म्हणजे याला जिल्हा परिषदच्या 5वीत आहे आणि याला PhD अभ्यास करायचा, कसं काय शक्य असं वाटेल. पण 5वी 6वी 10वी 12वी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर PhD करता येतं. बरं, मग त्याला 1 जन्म लागेल, 2 जन्म, ते बसलेत ना बाहेर. त्यांनी जर हातात घेतलेलं आहे तर आपलं काम होणारच आहे, 100% होणार आहे. पण सूत्र त्याचं नाथ महाराज सांगतात की परमार्थाचा अभ्यास हा प्रत्येकाच्या स्वाधीन आहे, तो त्यांनी त्याचा करावा. इतके सुंदर सुंदर विषय बघा. आता पुढे म्हणाले, भगवंताचं मनाने अखंड चिंतन करणं हा अभ्यास असून त्यासाठी प्रापंचिक मनुष्याला भक्तीसारखा सहज साध्य मार्ग नाही. काय सांगा आता नाथांनी, किती किती शॉर्ट नोट्स, किती व्हेरी इम्पॉर्टंट नोट्स दिल्यात बघा. इथे म्हणाले, तुम्हाला उद्धरून जायचंय ना, भक्तीसारखा मार्ग. पण योगाचा आपण परवाच्या याच्यामध्ये पाहिलं, फार कठीण आहे. नाही, सगळ्यांना साधण्यासारखं नाही, पण सगळ्यांना साधण्यासारखं काय तर भक्ती आहे म्हणाले. भक्तीसारखं सहज सुलभ साध्य दुसरं नाही, असं नाथ महाराज सांगतात. पुढे म्हणाले, भक्ती करणं म्हणजे काय? मग काय सुंदर सांगतात नाथ महाराज. भक्ती करणं म्हणजे काय? तर महाराज म्हणाले, भक्ती म्हणजे भगवंतावर मनापासनं निरतिशय प्रेम करणं, बस. म्हणजे प्रेमाचा परमोच्च बिंदू जर काय असेल तर भक्ती आहे, नाही त्याच्याशिवाय नाही. आणि ती कुणी केली तर पहिल्यांदा ते सांगतात गोपिका, मग उद्धव, मग अर्जुन. काय शिकलेलं नाही. अहो, या प्रपंचामध्ये म्हणले ना, जन्मोजन्मी आपलं हे जन्मोजन्मी प्रपंच केला, पापाचा बहु संचय झाला, कर्म भोग हा नाही चुकला, आलो शरण चुला, नरजन्मामध्ये येऊनी राया, भुललो आपता बहु सुख द्याय. आपताला सुख देत बसलो आपण. यातला कोणी करू नये असं नाही, ते साधन आहे प्रपंच. त्या प्रपंचातलं साधन, तिथे प्रेम करायला शिका. पण सज्जन हो, महाराजांनी फार सुंदर, फार संतांचं निरीक्षण असतं, ऑब्झर्वेशन. महाराज म्हणले, तुमचं प्रपंचातलं प्रेम सुद्धा स्वार्थीच आहे. तुम्ही निस्वार्थ प्रेम प्रपंचात करत नाही. हे महाराजांचं ऑब्झर्वेशन आहे, संतांचं ऑब्झर्वेशन. एखादी गोष्ट, कालपर्यंत लग्न होईपर्यंत पोरगा आईला सारखं तिच्या मनाप्रमाणे एक गोष्ट आईची ऐकली नाही, ती म्हटली साडी आणायचं, आम्ही दोघं जाऊन येऊ का? मलाच कसं साडी आणायला नेलं नाही? आला राग. निस्वार्थ प्रेम आहे. कोणी गेलं, गळे काढू काढू रडलं जातं. कशासाठी रडलं जातं? तो गेला नाही, आमची गैरसोय होणार आहे आता पुढे, त्याच्यासाठीच रडणं आहे. ते प्रेम खरं आहे का? नाथ महाराज म्हणाले, भक्ती म्हणजे काय हो म्हणाले, तर भगवंतावर निरतिशय आणि मनापासून प्रेम करणं. पुढे काय म्हणाले बघा, ज्याच्या भाग्याने, बघा नाथ महाराज काय, ज्याच्या भाग्याने सद्गुरूंचा प्रत्यक्ष सहवास घडतो त्याने त्यांच्यावर अत्यंत निष्काम प्रेम करायला शिकावं. एक जर पाहिलं तर आपण आपल्या आयुष्यात असं काय म्हणू, जे आहे ते सगळं सद्गुरूंच्या कृपेने. इतकं सद्गुरूंनी आपल्याला आजपर्यंत दिलं, तरीही आपण 13 कोटी त्यांना आवडणारी गोष्ट केली का? किती लोकांनी पुन्हा आलेच बाबा त्याच्यावर. कारण विशेष तो आहे आपला. 3-4 जण माझ्याकडे असेच पाहिजे, बापरे गाठलंच तुम्ही आम्हाला. महाराजांना तेच सांगायचंय की तुम्हाला सद्गुरू, तुम्ही त्यांना मानलं ना, तो सुख करता, तो दुःख हरता आहे, त्यांनीच आपलं सगळं केलंय. आयुष्यभर आपण त्यांना न आवडणाऱ्या गोष्टी मागितल्या तरी त्यांनी दिल्या. एक तरी गोष्ट आपण त्यांना, महाराज तुम्ही मला वयाच्या इतक्या वर्षापर्यंत सगळं मनासारखं दिलं, नवे नवे मनासारखं नाही, कल्पनेच्या बाहेर दिलं, कल्पनेच्या बाहेर. मग त्यांना आवडणारं नाम, 13 कोटी संकल्प आपण दिला का? मग भक्ती झाली का? किती नाथांनी किती सांगावं सत्पुरुषांनी आपल्याला. पुढे म्हणाले, भाग्याने सद्गुरू, पुढे म्हणाले, आपला व्यवहार करताना आपला जीव भगवंताच्या चरणी गुंतवून त्याच्या नावाने कर्म करीत राहिलं तर प्रपंचाची घडी यत्किंचित न बिघडता परमार्थ साधतो. नाथ सांगतात अगदी सोपं. महाराज म्हणाले ना, अखंड अनुसंधान हा शब्द प्रवचनाच्या 365 पानांमध्ये 300 वेळा, 300 वेळा.
अखंड अनुसंधान. अखंड अनुसंधान महाराजांना माहित नाही का हे किती आपल्यावर प्रेम करतात आणि नामावर प्रेम करतात हे महाराजांना माहित नाही का? तरी महाराजांनी सांगितलं, मग ते काय म्हणले, तुम्ही एक गोष्ट करा, प्रपंच तुम्हाला सोडता येत नाही, तो तुम्हाला मी सोडायला बिलकुल सांगत नाही. त्याच्या पुढे जाऊन महाराज म्हणाले की प्रपंचाशिवाय परमार्थही साधणार नाही. का तर त्यांना माहिती याला लॉलीपॉप आवडतं ना, प्रपंच लॉलीपॉप ते हे काही काटतं सोडत नाही. ते म्हणजे बाबा घे लॉलीपॉप, पण प्रत्येक लॉलीपॉप चोखताना श्रीराम श्रीराम म्हणा. याचा अर्थ प्रपंचाचं प्रत्येक काम करताना सज्जनो महाराजांना अपेक्षित आहे त्यांची आठवण. महाराज बँकेत जाऊन, महाराज भाजीला चाललो, महाराज मुलीचं लग्न ठरवायला चाललो, महाराज मुलीचा कपडा आणायला चाललो, जा कपडा घेऊन या, दाखवा त्यांना सोने नाणं दागिना, अहो किती छान आहे. आज प्रत्येकांचेच आईबाप प्रत्येकांना आयुष्यभर कळत नाही, पण हा आईबाप जन्मोजन्मीच आहे, त्याला दाखवलं की त्यांना मिळालंच नाही. नाथ महाराज म्हणाले इतका सोपा आहे ना, आणि त्यांनी करून दाखवला, नाथांनी दाखवला, सद्गुरू प्रल्हाद महाराजांनी दाखवला. थोरले महाराज तर म्हणाले मी जेव्हा हे गुंदवल्याचं दुकान लावलं म्हणाले, महाराजांचा शब्द नामाचं दुकान लावलं म्हणाले, मला वाटलं नाही म्हणे गिऱ्हाईक एवढं येईल, पण आज एवढे लोक नामाला लागले, मला समाधान वाटलं. असं महाराज थोरल्या रामाच्या जवळ बसून म्हणाले, मला वाटलं नाही म्हणे सुरुवातीला की मला गिऱ्हाईक मिळेल नामासाठी. त्याचं कारण सुद्धा त्यांनी सांगितलं की नामाला स्वतःची चव नाही, तुमची गोडी त्याच्यात घालायची. मग ती गोडी कशी घालायची, तर नाथबाबत त्याच्यासाठीचा विषय. ते म्हणाले ना, समजून उमजून नाम घ्या, तुम्हाला फार लवकर फायदा होईल. आणि समजून उमजून घेणं म्हणजे काय, मी करता याच्यावर फुली मारा, राम करता याच्यावर टिक मार करा. यस यस यस, तो करणार आहे, मी करणारच नाही माझा प्रपंच. पुढे म्हणाले आपला व्यवहार करताना सगळा जीव भगवंताच्या चरणी म्हणजे त्याच्या अनुसंधानात प्रत्येक कर्म करावं. भगवंताच्या चरणी जीव गुंतवण्यासाठी आता हा जीव गुंतवायचा कसा, त्याचंही उत्तर मी म्हटलं ना, जो संत जो महापुरुष त्या ब्रह्मज्ञानाच्या मार्गावर गेला, ज्यांनी ब्रह्मज्ञान प्राप्त केले ना, ज्या मार्गाने गेला त्या प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला काय अडचणी येणार आहे आणि त्या कशा सॉल्व्ह करायच्या हे नाथांनी सांगितलं. मग आपल्या प्रश्न पडतो जीव गुंतवायचा कसा, अनुसंधान कसं ठेवायचं, मग कसं राहावं अखंड अनुसंधान. तर ते म्हणाले भगवंताच्या चरणी जीव गुंतवण्यासाठी नामस्मरण फार उपयोगी आहे, पडतं, म्हणून भगवंताच्या स्मरणामध्ये आपलं कर्तव्य करावं. हा नरदेहाच्या सार्थकतेचा राजमार्ग आहे. अजून काय सांगा, नामस्मरण हा राजमार्ग आहे. आपल्याला आपला नरदेह सार्थक करायचा आहे ना, आपल्याला दिलाय ना, फार अवघड आहे सज्जन. काय खरं ब्रह्मज्ञानी पुरुष म्हणजे काय, त्याला परमात्म्याला जेवढं ज्ञान तेवढं ज्ञान त्याला, म्हणजे या विश्वातल्या सगळ्या गोष्टीचं ज्ञान त्याला असतं बघा. तर काय सांगितलं त्यांनी पुढे, नाथ महाराज सांगतात की खूप पाप झालं, नरकात जावं. हे 100% बरं, मी विज्ञानाचा विद्यार्थी आहे तरी मी तुम्हाला सांगतो हे 100% खरं आहे. का तर माझा वेदांत, माझं उपनिषद, माझं शास्त्र हे सांगतंय आणि ते करणारे. आम्ही आमच्या डाल्टनवर विश्वास ठेवतो, नाईल बोरवर विश्वास ठेवतो. पाहिलं का आपण कधी इलेक्ट्रॉन? मी तर नाही पाहिला बा. 34 वर्ष त्या इलेक्ट्रॉननी मला भाजी भाकरी दिली, 34 वर्ष, पण त्या इलेक्ट्रॉनचं दर्शन अजून झालेलं नाही. प्रोटॉन शिकवला, ॲटॉमिक थेरी शिकवली, फेल्युअर झालेल्या थेरी शिकवल्या, सगळं शिकवलं. म्हणून तुम्हाला सांगतो आपलं तत्वज्ञान ज्या शास्त्रज्ञांवर, अहो या शास्त्रज्ञांचे शास्त्रज्ञ ते होते ना, भारतीय तत्वज्ञानातले सगळे ऋषीमुनी वेल नोन सायंटिस्ट होते हो. म्हणून आपल्याला क्वांटम मेकॅनिक्स पहिल्यांदा सांगितलं की कनाद, महर्षी कनाद, इंडियन फिलॉसॉफर, ही वॉज डिस्कवर्ड द परमाणु. आपल्या थेरीमध्ये सुरुवातीलाच त्याचं मानतो. मग नाथांनी काय सांगितलं ते म्हणाले की हे सगळं हा व्यवहार करताना भगवंताच्या चरणी गुंतवून आपलं कर्म करीत राहिलं तर प्रपंच, माफ करा, पुढचं रामस्मरण हा राजमार्ग आहे म्हणाले. तेव्हा नाथ महाराज सांगतात की आपली आत्मबुद्धी म्हणजे 2 बुद्धी असतात बघा आपल्याला. एक देहबुद्धी, मी आणि माझं, याला स्मरून जेवढं काही आपण दिवसभरातले कार्य करतो, नवे तेच कार्य करत असतो, त्याला देहबुद्धी म्हणतात. आणि आत्मबुद्धी म्हणजे काय, तर देहबुद्धी का निर्माण होते, मी कोण आहे,
हा देह म्हणजेच मी सांगतो, आपली मूळ समजूत, मूळ भ्रम कुठे झाला की या देहालाच आपण समजतो. हा आपला विषय तो राहिला होता, तो पूर्ण करतो. की ते काय सांगणार, ते काय म्हणत होते की पाप केल्यानंतर तुम्ही नरकातच जाणार, पुण्य केल्यानंतर तुम्ही स्वर्गातच जाणार. आणि पाप आणि पुण्य जेव्हा एकत्र समसमान इक्वल होईल, केमिकल इक्विलिब्रियम पाहिलं की नाही आपण, जेव्हा पाप आणि पुण्य सारखं होईल तेव्हा मनुष्य जन्म मिळतो. किती किती महत्वाच्या गोष्टी आहे, किती अवघड आहे हे सगळं. परम्युटेशन कॉम्बिनेशनच्या बाबतीत जर पाहिलं केवढं अवघड आहे. बर, पाप पुण्य सारखं झालं. एखाद्या आई बाबांनी, एका आईच्या पोटामध्ये तुम्ही जन्माला, गर्भाची स्थापना झाली, तिच्या डोक्यात काही आलं तर ठेवायचंच नाही गर्भ. किती ऑब्स्टॅकल आहेत नरजन्म, किती ऑब्स्टॅकल्स आहेत. आणि अशा सगळ्या गोष्टीतून जेव्हा नाथ महाराज सांगतात, म्हणून प्रत्येक संतांनी सांगितलं की अहो फार कठीण आहे, इतकं अवघड आहे नरजन्म मिळणं, इतकं अवघड आहे. एक नामस्मरण करणाऱ्या ताई आहेत, खूप नामस्मरण, 50,000 पर डे नामस्मरण. त्यांच्या कानात कोणीतरी येऊन रोज बोलतं, हा त्यांचा नित्याचा अनुभव आहे. तुम्ही त्याला कर्णपिशाच्य म्हणा, ब्रह्मसंबंध म्हणा, काय म्हणायचं तर म्हणा. त्यांचा आज सकाळचा मेसेज मी यांनाही दाखवला. अत्यंतिक प्रापंचिक परिस्थिती वाईट आहे. 2 वेळच्या उदरभरणाची सुद्धा भ्रांती आहे. आणि एवढ्यामध्ये त्यांचं रोजचं 50,000 नामस्मरण होतं. महाराज करून घेतात. नाम घेता घेता त्यांनी महाराजांना असं विचारलं की महाराज, ह्या माझ्या प्रारब्धाचे हाल अजून किती दिवस आहे, काय माझं हे प्रारब्ध आहे, एकदा संपून तरी टाका. तर त्या म्हणाले, मला 2 प्रकारे सूचना मिळतात. एक तर माझ्या उजव्या कानाजवळून कोणीतरी स्पष्टपणे रात्री पहाटे 3:30 ते 5च्या दरम्यान सांगतं, किंवा माझ्या हृदयातून एक आवाज येतो, आणि जो आवाज येतो तो मेसेज त्यांनी मला लिहून पाठवला, त्यांना दाखवलं. तर ते म्हणाले, जो आवाज आला तर त्याला महाराज म्हणावं, ब्रह्मसंबंध म्हणावं, कर्णपिशाच्य म्हणावं, वाटेल काय ते सोडून, ते महत्वाचं नाही, त्यांनी सांगितलं काय हे फार महत्वाचं. तर ते म्हणाले, कलियुग सुरू होऊन काय सांगितलं बघा. ते म्हणाले त्या बाईच्या कानामध्ये, कलियुग सुरू होऊन साधारण 6,000 वर्ष झाले. द्वापार युग संपून कलियुग सुरू होऊन 6,000 वर्ष झाले. आणि म्हणले, बाई या 6,000 वर्षात तुमचे 50 मानवाचे जन्म झालेत म्हणाले. आणि या 50 जन्मांमध्ये तुमच्याकडनं प्रत्येक जन्मामध्ये बऱ्यापैकी नाम झालेलं आहे, पाप कमी झालेलं आहे, पण जे कमी झालेलं पाप आहे ते फेडण्याचा हा प्रकार सुरू आहे म्हणाले. आणि 50 जन्मामध्ये जन्म झाल्यामुळे कर्म झालं, कर्म झाला की संचय झाला, कर्माचा गाठोडं झालं, संचित झालं. मग त्याच्यातलं जे पाप आहे, पण आज तुम्ही महाराजांचे अनुग्रहित आहात, त्यांची तुमच्यावर पूर्ण कृपा आहे, म्हणून इतक्याही कठीण परिस्थितीत नामाशिवाय तुम्हाला महाराज झोपू देत नाही 50,000 जप झाल्याशिवाय. पण जे राहिलेलं आहे ते महाराजांना सगळं संपून टाकायचं म्हणाले. पण ते कर्म भोगल्याशिवाय संपणार नाहीये, आणि ते तुमचं या जन्मात सगळं भोगून टाकणार आहे. दुसरं काय म्हणाले, जो विषय मी काल परवाच्या दिवशी आपण बोललो, धर्माधिकारींचं नाव घेऊन मी तुम्हाला सांगितलं की धर्माधिकारी दादांनी सांगितलं की अरे जे जे म्हणून लोक सत्संगात आहेत ते रामाबरोबरही होते, कृष्णाबरोबरही होते. असा संदर्भ आपला परवाचा झाला, तो थोडासा बाजूला करूया. आता पुढे ते काय म्हणाले की माय तुला 50 जन्म मिळाले, तू बऱ्यापैकी नामस्मरण केलं, पाप तुझ्याकडून कमीच घडलेलं आहे, पण घडलेलं पाप तुला फेडावंच लागणार आहे. या जन्मात तो शेवटचा तुझा जन्म आहे. आणि पुढे म्हणाले, तू रामाच्याही बरोबर होती, पण तुला राम राम आहे म्हणून कळला नाही, म्हणून तुला इतके जन्म घ्यावे लागले. आता हे कोणत्याच ग्रंथातलं ज्ञान नाही हो, पण महाराजांनी आपल्यापर्यंत पोहोचवलं. किती सत्य आहे.
म्हणून मुलांना विश्वास ठेवा आपल्या भारतीय तत्वज्ञानावर, आपल्या वेदांवर, आपल्या वेदांतावर, आपल्या शास्त्रांवर, आपल्या उपनिषदांवर, आपल्या पुराण ग्रंथांवर सुद्धा पूर्ण विश्वास ठेवा. तुम्हाला समजत नसेल तर आपलं ज्ञान कमी पडतंय एवढंच लक्षात ठेवा, पण ते खोटे नाही. सज्जन इतकं त्यांनी स्पष्ट नरजन्मा म्हणून म्हणले ना की गेला गेला हा नरदेह मग कैसा बघ. नाथ महाराज कालच म्हणले एकदा नरजन्म गेला ना मग काहीच नाही, बस गेले, सुटला मान. आणि पुढे नाथ महाराज असं सांगतात की पुन्हा तो केव्हा मिळेल. मोठ्या समुद्रामध्ये आपली अंगठी पडावी ती शोधायचा प्रयत्न करावा. सापडण्याची किती शक्यता आहे एवढं. आणि सांगताय कोण म्हटलं ना, सांगणाऱ्याला की जो ब्रह्मज्ञानी संत आहे, गृहस्थाश्रमी आहे, कनवाळू आहे, त्याला आपल्या हिताची पडलेली आहे, असा संत सांगतो की अरे असं करू नका. पुढे म्हणाले फार सुंदर पुढची गोष्ट आहे. ते म्हणाले आत्मबुद्धी जागृत होऊन जगाकडे पाहण्याची माणसाची दृष्टी जेव्हा बदलते तेव्हा या बुद्धीच्या धोरणाने अवधूत कोणाकोणापासून काय काय शिकला हे आतापर्यंत आपल्याला त्यांनी सांगितलं. परंतु एक महत्वाचा मुद्दा पुन्हा नाथ महाराज खूपच सुंदर आहे. ते म्हणाले पुन्हा एक मुद्दा सांगतो की माणसामध्ये विवेक नावाची फार मोठी शक्ती आहे बरं आपल्याकडे. बघा तुम्ही काहीही करताना दोन विचार असतात आपल्याकडे, एक मातीत जाण्याचा आणि एक मातीतून वर येण्याचा. सारखं तत्वज्ञान सांगणं कठीण आहे हो, वेदांत आहे म्हणून थोडासा विनोद करावा लागतो. बाबांचं मला फार आठवतं, फार माझ्यावर माझं बाबांवर फार प्रेम, अप्रतिम हृदयस्पर्शी अशी जी प्रवचनं, आणि केवळ हृदयस्पर्शी अशी की जे असे हृदयस्पर्शी की ते झाले की नामाला बसावंच वाटायचं, इतकी सुंदर बाबांची प्रवचन. माझ्यासाठी ते फार आदर्श आहे, फार फार सुंदर. बाबांचं एक प्रवचन तुम्ही ऐकलं की असं वाटतं की आता पटकन उठतो, माळ घेऊनच बसतो आणि खऱ्याचा शोध मी घेईल माझ्या आयुष्यात. इतकी सुंदर प्रवचन बाबांची असते. तर ते जसं म्हणाले ना की विवेक ही फार मोठी शक्ती प्रत्येकामध्ये. पुढे जाऊन ते नाथ महाराज म्हणतात की किंबहुना विवेक आणि वैराग्य विचार, बघा बरं काय म्हणले, विवेक आणि वैराग्याचा विचार हा गुरूंचा गुरु आहे आपल्या आयुष्यात. वा काय मस्त. एकदा विवेक साधला ना की नाही मला श्रेयस आणि प्रेयस, मला प्रिय वाटणारी. आणि बघा तुम्ही परीक्षेच्या काळामध्ये मस्त सिनेमेच पाहा वाटतात, क्रिकेट मॅचेस पाहा वाटते, परीक्षा तर जवळ आलेली आहे, बाहेरच हॉटेलला जावं वाटतं, ते प्रिय आहे, त्याला प्रेयस असं म्हणतात. श्रेयस काय, ते सगळं सोडणं, त्याला म्हणायचं वैराग्य. पण हे वैराग्य केव्हा येईल, जर विवेक असेल. नाही माझा व्हॉट इज द एम ऑफ माय लाईफ, मला काय मिळवायचं आत्ता नाही, ज्या गोष्टी ज्या वेळेला ठरलेल्या वेळेलाच करायच्या. आणि असं नियमाने वागणारी माणसं सज्जनो खरोखर आयुष्यामध्ये फार मोठी कर्तृत्ववान होतात, कर्तबगारी होतात. आपल्याला त्यातून जायचं. दुसरं एक कायम गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो की आपण त्यांचे आहोत, आपण त्यांचं नाव वाढवू नाही शकलो तर हरकत नाही, पण त्यांच्या नावाला गालबोट लागेल अशी कोणतीही गोष्ट आपल्याकडून कधीच होता कामा नये. आणि हे केव्हा होईल, पुनश्च विवेक. नाथ महाराज म्हणले विवेक आणि वैराग्य ह्या दोन गोष्टी जर माणसाला आयुष्यात मिळाल्या नाही सज्जनो तर त्याचं आयुष्य सुवर्णमय होईल. सुवर्ण हा गुरूंचा गुरु ते म्हणाले. आणि तो नरदेहातच शक्य आहे. हे सगळं पुन्हा आता हे जे सगळं चाललंय पुन्हा नाथ महाराजांच्या लक्षात आहे की हे सगळं कशासाठी सांगतो. नाथ महाराज म्हणाले हे विवेक साधनं, वैराग्य साधनं फक्त आणि फक्त नरदेहामध्येच शक्य आहे बरं, पुन्हा नाही, पुन्हा नाही. म्हणाले हा नरदेहाच्या बाबतीमध्ये सांगताना नाथ महाराज म्हणतात एका दृष्टीने नरदेह खूप चांगला, याच्या इतकं दुसरं चांगलं काहीच नाही, आणि दुसऱ्या दृष्टीने नरदेहा इतकं वाईटही काही नाही. आणि पुन्हा म्हणाले परमार्थाच्या संरक्षण करण्यासाठी, परमार्थाचं संरक्षण करण्यासाठी हे दोन्ही दृष्टिकोन फार महत्वाचे आहेत. कोणते, नरदेहाचे डेमेरिट्स आणि नरदेहाचे मेरिट्स, या दोन्ही गोष्टी परमार्थाचं संरक्षण करण्यासाठी सज्जनो अतिशय महत्वाचे आहेत. नाही का, आयुष्यामध्ये डूज आणि डोंट्स असतात. हे करायचंय आपल्याला, हे नाही करायचं, याच्याकडे नाहीच, आयुष्यातही पाहायचं बिलकुल नाही. हे जसं ठरलंय तसं नाथ महाराज म्हणाले वाईट म्हणून देहाचा त्याग कराल. आपण समजतो वाईट आहे असं, देह काय करायचं म्हणजे
एक ते चिंतन याच्यात येणारच आहे. आपण पहा, अवश्य सज्जन ग्रंथराज दासबोस पहा, आणि जन्माचा समाज जो आहे तो अवश्य सगळ्यांनी वाचावा, एकांतात वाचावा. छान विचार, अप्रतिम ना. समर्थ रामदास स्वामींनी मेडिकल सायन्सच्या सगळ्या ज्ञानाला स्पर्श केलेला आहे की जन्म कसा आहे. पण नरदेह वाईट आहे असं समजून जर आपण पाहिलं तर आपल्याला मुक्तीच मिळणार नाही. मुक्तीपासून आपण वंचित होऊ, मोक्षापासून आपण वंचित होऊ. आणि चांगला म्हणून जर देह सुख भोगायला गेलो आपण, चांगला आहे वा, जस्ट लेट अस एन्जॉय द लाईफ. अमेरिकन संस्कृती पौरात्य आपल्याला सांगतात की अरे मानवी जीवन, लेट अस एन्जॉय इट, एन्जॉय इज द लाईफ, असं म्हणून जर जाल तर ते म्हणाले नरकामध्ये 100% तुमचं रिझर्वेशन, काहीच नाही मिळालं. लाडकी बहीण योजनेअंतर्गत विनामूल्य नरकामध्ये प्रवेश, महाराष्ट्र शासनाची योजना, सगळ्यांना प्रवेश आहे. जे जे एन्जॉय द लाईफ करतील त्यांच्यासाठी विनामूल्य, बिलकुल योजनाच, काही गरजच नाही मिळेल. डायरेक्ट सेकंड एसीचं तिकीट, कुठे चालले? नरकात. इतकं किती सुंदर संत सांगतात, काय सांगतात, केवढी तळमळ आहे की हा प्रत्येक मनुष्य जो जन्माला आला म्हणलं ना की एक कृपादृष्टी सत्पुरुषाची पडणं. ब्रह्मानंद महाराजांचा तो प्रकार, दिवसा टेंबे लावले हो. विचारलं म्हणजे अहो ते टेंब्यामुळे 12 वाजता कशाला टेंबे लावले? या उत्सुकतेपोटी लोक बाहेर येतील आणि ते आल्यावर माझे ब्रह्मचैतन्य महाराज त्यांच्याकडे पाहतील आणि माझ्या ब्रह्मचैतन्य महाराजांची एक कृपादृष्टी जर त्याच्यावर पडली तर त्या जीवाचं कल्याण नाही का. महाराजांचं वाक्य काय सांगू तुम्हाला, मनुष्य म्हणून जो म्हणून जन्माला आला त्या प्रत्येकाचा उद्धार होणारच आहे. एवढी पॉझिटिव्हिटी आहे की एवढा सकारात्मक विचार आहे की नाही आज नाही उद्या. आईला वाटतं युनिट टेस्टला नापास झाला, फर्स्ट टर्मला नापास झाला, सेकंड युनिट टेस्टला नापास झाला, नाही हा ॲन्युअलला पास होईल. आईला वाटतं आज नाही उद्या, आज नाही. तशी त्याच्याही पेक्षा जास्त आपल्यावर प्रेम करणारी गुरुभाऊ. पुढे म्हणाले यासाठी देहाचा जसा त्याग करू नये तसा त्या देहाचा उपभोगही घेऊ नये जास्त प्रमाणामध्ये. पुढे नाथ महाराज सांगतात की त्याग आणि भोग यांचा समतोलपणा राखून देहाला स्वकल्याणासाठी विवेकी माणसाने, ज्ञानी माणसाने वापरावं लागेल. पुढे म्हणाले भगवंताच्या मार्गामध्ये आपल्या मनाला, आपल्या देहाला कायम गुंतवून ठेवावं. आपण म्हणतो ना तुझे कारणी देह माझा पडावा, नाही अखंड पडावा म्हणजे प्रेमात पडतो तसा. मी प्रेमात पडलो म्हणजे खरं काय जमिनीवर पडतो का आपण? नाही. तुझे कारणी देह माझा म्हणजे कायम तुझ्या कार्यामध्ये माझा देह राहावा, कायम कायम. आणि मग ऍट द लास्ट तुझ्या चिंतनात, तुझ्या कार्यात. कुठेतरी उपासनेला गेले, उपासना करता करताच हार्ट अटॅक आला आणि मग गेले. त्याच्यासारखं महाराजांची आरती म्हणतायत, अर्थात उपासना म्हणतायत आणि गेले वो आमच्या, नाही का. किती छान आहे. तुझे कारणी देह माझा पडावा, जोपर्यंत आहे चांगला तोपर्यंत तुझ्याच कार्यात आणि ऍट द लास्ट तुझ्याच चिंतनात, तुझ्याच चरणी, तुझ्याच इच्छेने, तुझ्याच बरोबर, तुझ्याच चरणांशी अखंड निवास मिळावा. किती गोड भावना, किती गोड भावना. काय सांगू तुम्हाला, हे सगळं न फक्त एका उपासनेने, एका सद्गुरूच्या चिंतनाने मिळतं. काय आपण खरोखर फार भाग्यवान होतो की या मार्गावर त्यांनी आपल्याला आणलंय. आता या मार्गाला सोडून जायचं नाही. प्रपंच आहे, आपलं प्रारब्ध आहे. नाथ महाराज म्हणाले ना की सुख दुःख आपल्या जीवनातलं हे प्रारब्धाच्या अधीन आहे. पण प्रारब्ध कोणी तयार केलंय? आपणच केलंय. ते कुठून आलं? पूर्वसंचित. पूर्वसंचित कोणी केलं होतं? अनेक जन्म. मी म्हटलं ना त्यांनी सांगितलं की या 5000 वर्षात तुला 50 वेळा मानवाचा जन्म गेला तरी उद्धरला नाहीस. हे किती चिंतनीय आहे सज्जन, विचार करा. सांगणारा कोणीतरी ब्रह्मज्ञानीच पुरुष असणार आहे. तो कोण सांगतो? महाराज सांगतात का ब्रह्मविचारचे का कर्णविचार? तो सोडूनच द्या. सांगितलेलं ज्ञान किती शुद्ध आहे, किती चिंतनीय आहे आपल्याला की अरे इतके जन्म झाले तरी तो उद्धारला नाही अजून. पण आता सद्गुरू मिळाले. काय म्हणाले ते? आता सद्गुरू मिळाले, आता काळजी करू नका. या जन्मात तुझ्या सगळ्या पापांची हीच आनंदाची गोष्ट तुमच्या माझ्यासाठी. आता फार फार तर काय होईल, पहिली दुसरी तिसरी 2-4 जन्म घ्यावं लागतील. काहीच करेल नाही. नामाला घट्ट धरून ठेवलं तर महाराजांना धरलं. कोणताही जन्म, कोणतीही परिस्थिती, कोणतंही लिंग, कोणतीही परिस्थिती, काहीच नाही. ते आहेत ना. आणि आत्म्याला तर काही प्रश्नच नाही. आत्मा तर सर्वसंग
कुठलाच संघ त्या आत्म्याला नाही. अतिशय शुद्ध बुद्ध सर्वगामी असा तो आत्मा आहे. आणि ते स्वरूप आपलं आपल्याला कळावं म्हणून नाथ महाराज म्हणाले की अजून तुम्हाला मी काय सांगू म्हणाले. आपलं होतं कसं म्हणाले. नाथ महाराजांनी दृष्टांत दिला. म्हणाले आपलं काम होण्यासाठी म्हणून एक भाड्यानं घोडं घ्यायचं. मी समजा आता घोडं सोडून दे, लक्षात नाही येणार. रेल्वे स्टेशनला उतरले, लोगावकरकडे रिक्षावाला म्हणले सोड. त्यांनी आपल्या इथे सोडले, पैसे देऊन आपण त्यालाच नाही तू माझ्याजवळच राह रिक्षावाला कधी म्हणतो का आपण. त्याचं ज्ञान आहे की नाही आपल्याला. नाही घोडं भाड्यानं आणलं तर घोडंच आपलं आहे आणि त्याला सोडायचंच नाही. हे ज्ञान जसं आहे तसं म्हणाले या देहाविषयी. हा देह आपल्याला साधन म्हणून दिला आणि साधन म्हणून त्याला वापरायचं नाही का. खूप सुंदर कुत्रा आहे अमकं तमकं, त्याला आपल्या अंथरुणात घेऊन झोपतो का. झोपत असतील तर बाबा आपल्या माहिती, पण त्याची किंमत किती नाही का. नाही माझ्या ताटात ठेवायचं, आमचा गुळू आहे आमचा 35,000चा आहे, मग घ्या जेवायला. आज घेतो का आपण ताटामध्ये. त्याची मर्यादा ठरलेली आहे की नाही. तसं संतांना हे कळलेलं आहे का. विवेक आहे की या देहाचा किती उपयोग. सद्गुरू प्रल्हाद महाराजांना थ्रोट इन्फेक्शन सारखं काहीतरी झालं होतं. म्हणजे ते इतकं हे झालं की लोक म्हणले कॅन्सरच झाला. काय सांगा पुन्हा मी म्हणून आपल्याविषयी कोणी वाईट बोललं काहीच नाही. महाराजांविषयी बोललेले तो. म्हटलं तुम्हाला सकाळी की गोंदवलेकर महाराजांच्या डोक्यात वरून दगड टाकला त्यांनी. महाराज अंतर्ज्ञानी पटकन बाजूला म्हटले अरे तुला ब्रह्मा पहा यांचं, अरे तुला ब्रह्महत्या घडली असते. म्हणले मी बाजूला सरकलो म्हणून बरं झालं. आपण जर असतो चारही वेदाचे मंत्र एकाच वेळेला आपल्या मुखातून बाहेर, इतकं आपलं काय शांती ब्रह्म काय असते संत. म्हणून म्हणतात बाळांनो मित्रांनो, मी तुम्हाला तरुण मुला मुलींसाठी खरंच संतांचं चरित्र मनापासून वाचा. जसं आपण टेक्स्टबुक कसं अंडरलाईन करतो ना, कोणताही संतांचा ग्रंथ पेन्सिल पेन घेऊनच किंवा मार्कर घेऊनच बसायचं. एवढा आनंद आहे ना त्याच्यामध्ये. आणि खरा घडतो माणूस त्याच्यातनं. महापुरुषांची संतांची चरित्र वाचून खरोखर मनुष्य घडतो. बरं खरंच घडतो. आणि ते चिंतन आणि डिस्कशन, मित्रांबरोबरचे डिस्कशन, मैत्रिणींबरोबरचे डिस्कशन तेच असावे की मी काय वाचलं, मला काय व्हायचं. हे जर आपल्या आणि हे फक्त तुम्हाला म्हणलं तुम्हाला प्रेमानंद स्वामी परवा महाराज म्हणाले अहो अजून येणारा काळ फार कठीण आहे. ते म्हणाले याच्यानंतर येणारा काळ किती कठीण असेल की शुद्ध परमार्थ सांगणारा कोणी भेटणारच नाही. भेटणार नाही म्हणे तुम्हाला शुद्ध परमार्थ सांगणारा. परवा आदरणीय सद्गुरुदास महाराजांनी पुण्यातली एक कथा सांगितली. एका म्हणजे लफंग्या साध्वी बाईनी एका माणसाला 7 कोटीला बुडवलं. 7 कोटी. महाराजांनी परवा IT क्षेत्रातल्या मुलांसाठी एक वेगळा क्लास घेतला की बाळांनो शुद्ध परमार्थ काय, फसवलं कसं जातं, आपली उपासना कशी पाहिजे, आपली दृष्टी कशी पाहिजे, आपली निकोप दृष्टी उपासनेनेच तयार होईल. आता सांगणारे सत्पुरुष आहे, पण हे सत्पुरुष गेल्यानंतर प्रेमानंद महाराज म्हणाले की पुन्हा तुम्हाला शुद्ध परमार्थ सांगणारे भेटणार नाही. जे खरे सत्पुरुष असतील ना ते समाजातच राहणार नाही, ते समाजापासून दूर राहतील, समाजाकडे येणारच नाही. एवढा भयावह काळी म्हणजे आता कोणीतरी चांगलं वाईट सांगणारे तरी आहेत. म्हणून उद्धरेत आत्मना आत्मना, आपण आपला उद्धार पटकन करून घ्या. मी माझं जीवन मला कसं ठेवायचं, माझ्या आयुष्याचं ध्येय काय हे आत्ता ठरून त्या मार्गावर व्यवस्थितपणे विचलित न होता चालायचंय. तपश्चर्या काय माहिती का, खरी तपश्चर्या ही की विश्वास संपादन करणं फार मोठी गोष्ट नाही. फार सत्पुरुष फार, पण तो सत्पुरुष म्हणजे अखंड सावधानता हा प्रपंचाचा आणि परमार्थाचा प्राणच. वयाच्या 86व्या वर्षी सद्गुरू प्रल्हाद महाराजांकडे एक सद्गुरू महाराज मला तुमचं चरित्र लिहायचंय, मला थोडी माहिती देता. ते म्हणले अरे माझं चरित्र लिहू नको, तू आज चरित्र लिहिशील. समजा म्हणे प्रल्हाद महाराजांचे वाक्य, तू माझं आज चरित्र लिहिशील आणि उद्या जर त्या चरित्राप्रमाणे मी नाही वागलो तर. कोण म्हणतंय, अनंत कोटी ब्रह्मांड नायक परब्रह्म स्वरूप असलेले. याचं सूत्र काय, अखंड असावी सावध. माझं चरित्र लिहू नको, रामानंद महाराजांचं चरित्र लिहि म्हणाले, माझं नको लिहू. काय ही घटना अनेक वेळा आपण किती चिंतनीय की मी कोणीच नाही. केवढं आपल्या प्रगतीला म्हणजे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा जरी आपण बघितला तर मुलांनो मित्रांनो आपल्याला केवढ्या प्रगतीला चान्स आहे. किती किती आपल्याकडे निगेटिव्हिटी आहे आपल्या आज.
सगळ्यात मोठी साधना ही की तुम्हाला एकदा कोणी चांगलं म्हटलं तर कायम लक्षात ठेवा, आपली जबाबदारी फार वाढलेली. तुम्ही फार छान आहात, तुम्ही फार उत्तम गाता, तुम्ही फार उत्तम प्रवचन करता, तुमच्यासारखं तर प्रवचनच नाही, आणि ते प्रवचन ऐकलं मी नामालाच लागले. अरे बापरे, सगळ्यात मोठा धोका आहे साधकाच्या दृष्टीने. विश्वास संपादन करणं खूप सोपं आहे, त्या विश्वासाला आयुष्यभर टिकून ठेवणं ही तपश्चर्या आहे. आणि ही तपश्चर्या करण्यातच मौज आहे. पुन्हा पुन्हा खरंच मौज आहे. अरे मला त्यांनी चांगलं म्हटलं, चांगलं. आणि हे माणसाला हवं असतं बरं का. अगदी लहानपणाचं युअर गुड बॉय, युअर गुड गर्ल आपण म्हणतो तेव्हा ते चांगलं वागतं, ऐकेल. म्हणून हे प्रोत्साहन सुद्धा आवश्यक आहे. पण त्या प्रोत्साहनाला कसं घ्यायचं, अखंड असावी सावधान. त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला, ते मला चांगलं समजतात. आणि खरं चांगला कोण आहे, जो एकटा एकांतात जो आपला विचार असतो, एकांतातलं जे आपलं वागणं आहे ना, ते आपण खरे असतो. बस अजून मी तुम्हाला काय सांगू, प्रत्येकाने डोळे लावून आपलं आपलं पाहावं की आपण एकांतात काय विचार करतो, काय पाहतो, काय बोलतो, काय आपली वासना आहे. आणि ती जर चुकीची असेल, पटकन महाराज स्मरण करा, त्यांचं स्मरण करावं आणि विवेकाने त्या मार्गावर, चांगल्या मार्गावर आपण जावं. सज्जनो, नरजन्माचा क्षण न क्षण, आदरणीय बाबा म्हणजे कस्तुरी शास्त्रींच्या जीवनातली मी तुम्हाला कथा बोलताना सांगितली होती, एक क्षणही बाबा वाया जातील. तारुण्यातली गोष्ट, बाबांच्या तारुण्यातली. बाबांचं वय 20-22 वर्षांचं होतं. दिसायला उत्तम, रोज 500 सूर्यनमस्कार, सुंदर शरीर, ज्ञानाचं आणि आचरणाचं तेज चेहऱ्यावर होतं. तारुण्यामध्ये कन्येची परीक्षा, शास्त्र असं सांगते की मुलीची परीक्षा तारुण्यात असते, मुलाची परीक्षा लग्न झाल्यावर असते. मला काय सांगायचं सगळ्यांना समजलं. तर बाबा म्हणाले, बाबा एका बापट शास्त्रींकडे शिकायला होते, राहायला वेगळ्या ठिकाणी होते. तिथून त्यांच्याकडे जाताना एक 20 मिनिटांना त्याला पायी जावं लागायचं. त्या 20 मिनिटांमध्ये कालचा झालेला पूर्ण पाठ मुखोद्गत म्हणत जायचे. क्लास तिथला पाठ झाल्यानंतर तिथून आत्ता जे शिकवलं ते सगळं स्मरण करत आपल्या हॉस्टेलच्या रूमवर यायचे. एक दिवस त्या शास्त्रीबाईंच्या पत्नी म्हणे, अरे तू येताना त्या आमच्या ठिकाणी डेअरीवर असं मिळतं तसं म्हणलं. ते म्हणजे कुठली डेअरी? अरे रोज येतो ना म्हणले. ते म्हणजे मी पाहिलेच नाही, मी डेअरी पाहिलीच नाही. असं कसं काय म्हणले? तर ते म्हणाले, मी येताना एक पाठ म्हणतो मुखोद्गत, जाताना असतो, माझं लक्ष दुसरीकडे नाहीच. किती सांगलं, एवढी गोष्ट आहे बघा, किती सुंदर आहे. याचं कारण बाबा आपल्या मित्रांना सांगायचं, अरे नाही, मला 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 जमत नाही म्हणाले, एक क्षणही मी वाया घालवला. म्हणून आपल्याला आपल्या जो सिलेबस आहे, जो अभ्यास आहे मित्रांनो, तो तर कराच, पण त्याच्यातून वेळ मिळाला, अभ्यास संपला आता काहीच नाही. राहिलेला प्रत्येक क्षण आपल्याला या क्षेत्रामध्ये जर घालवता आला, म्हणजे अध्यात्माच्या क्षेत्रात, नामस्मरणाच्या क्षेत्रात जर घालवता आला, तर सज्जनो मित्रांनो, तुम्हाला हे पोटेन्शियल अभ्यासासाठी कामा येणार. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट मधला सगळ्यात मोठा जर काही भाग असेल तर संयम. पेशन्स आज नाहीच, सगळ्यात मोठा प्रश्न आहे. म्हणून याचा फार मोठा आधार आहे. संतांचं चरित्र जेव्हा आपण पाहतो, त्यांच्या जीवनातल्या घटना जेव्हा पाहतो, त्यांचं वय, त्यांची बुद्धी, त्यांचं ज्ञान आणि त्यांच्यावर आलेलं प्रापंचिक संकट, त्या संतांनी किती शांतपणे, मॅच्युरिटी लेव्हल काय असेल हा तर विचार करा. संतही सोडून द्या, ती व्यक्ती आहे, ती जन्माला आली, तिच्याकडे तेवढं ज्ञान आहे, तिच्याकडे तेवढी बुद्धी, तेवढीच माझ्याकडे. मी असा वागू शकतो, निश्चितपणे वागू शकेल. पण केव्हा? तेवढा टॉलरन्स माझ्याकडे पाहिजे. तो का आहे का? नाही. का नाही? या सगळ्या प्रश्नांचं चिंतन सज्जनो तारुण्यातच करायचं असतं की मला काय बनायचं. आणि तुम्ही 100% हे करू शकता. नवे आजची पिढी तर एवढी शार्प, इतकी बुद्धिमान आहे, इतकी चाणाक्ष आहे, मी तर म्हणेल अजून त्याच्या पुढे जाऊन बऱ्यापैकी मॅच्युअर्ड आहे. तेव्हा फक्त त्यांना गरज आहे ना या संघाची. संघ फार मोठं काम करतो. एक संघ, एक म्हणजे अगदी मी तुम्हाला म्हटलं ना की विचारांचा सुद्धा संघ फार. व्यक्ती तर सोडूनच द्या, एक विचार वाईट मनात आला तर मनुष्य बरोबर त्याच दिशेने काम करत होतो. एक तुम्ही तुमचा मोबाईल उघडला, एखादं चित्र दिसू द्या, विचित्र, त्याचे परिणाम, डोळ्यांनी होणारं पाप इतकं भयावह आहे सज्जन. मी तुम्हाला एक गोष्ट जर तुम्ही पाहिली ना,
अखंड तुम्ही तिचं चिंतन करत राहता. त्याचा तुम्हाला अभ्यास असेल की एखादा चित्रपट मनावर एवढा बिंबवून जातो ना, तेव्हा हे लक्षात घ्या, ते जर बिंबवतं तर मग मला बिंबवायचं काय माझ्या मनाला. आणि हा सगळा भाग विवेकाशी रिलेटेड. हा विवेक सज्जन मित्रांनो आपल्याला करायचा. नाथ महाराज म्हणले की त्याप्रमाणे परमार्थाचं ध्येय मनामध्ये ठेवून देहाला प्रपंचामध्ये वागवावं, पण देहाचा आपलेपणा अंतरंगात शिरू देऊ नाही का. ब्रेड टाकली चहामध्ये की लगेच सगळं त्याच्यामध्ये ऍब्सॉर्ब. स्पंज टाकलं, आम्ही लहानपणी फार खायचं स्पंज, पाहायला मिळाले रॉकेल मध्ये टाकायचं, खेळण्याचं शिकायचं त्यातलं की अंतरंगात काय जाऊ द्यायचं आणि काय नाही जाऊ द्यायचं. हा विषय ते म्हणाले की आपलं ध्येय परमार्थाचं आहे. मला फार आदर्श वाटतो त्यांचा की आदरणीय बाबा बेलसरेंनी जेव्हा त्यांना महाराजांचा सत्संग मिळाला ना, नुकतेच मला वाटतं BA MA ला होते. 31 सप्टेंबर 1931 ला बाबांची वाणीरूप महाराजांची भेट झाली. 1930 ला रामानंद महाराजांनी देह ठेवला आणि 1931 ला बाबांची वाणीरूप महाराजांची भेट झालेली मालाडला. तरुण होते. महाराजांचा सहवास, महाराजांचा विचार, आयुष्याचं ध्येय पटापट तत्वज्ञानाचे होते, बुद्धिवादी होते, नास्तिक होते. पण संघ सत्पुरुषाचा झाला आणि आयुष्य बदललं. किती बदललं? ऐन तारुण्यामध्ये आयुष्याचं ध्येय ठरलं की मला परमार्थ साधायचा आहे, मला अध्यात्म साधायचं. त्याच्या आड येणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत? मी प्रापंचिक आहे, मी गृहस्थाश्रमी, मला नोकरी करणं भाग आहे, मला पैसा मिळवणं भाग आहे. त्याच्यासाठी माझा किती वेळ जाणार आहे? 8 तास. जाण्या येण्याचे 2 तास, 10 तास. या 10 तासा व्यतिरिक्त माझ्याकडे किती तास राहत आहेत? 14 तास. त्यातले झोपेचे माझे किती तास जात आहेत? 5 तास. माझ्या प्रपंचाच्या कामाला 2 तास. उरलेले सगळे तास माझे अध्यात्मासाठी, नामस्मरणासाठीच जावे. याच्यासाठी आदरणीय बाबांनी आयुष्यभर कधीही कुणाच्या वास्तुशांतीला नाही, मोंजीला नाही, लग्नाला नाही, कुठेही कधी गेले नाही. ते माझ्या परमार्थाच्या ध्येयाच्या आड येतं. केवढं वैराग्य, केवढा त्याग. आणि हा कशाने झाला? विवेकाने झाला. माझं ध्येय काय? आपल्याला एवढं नाही साधता येणार. म्हणजे तो इकडे लग्न नकोस किंवा आपल्याला चांगला ड्रेस घेतलाच पाहिजे, सोडणार नाहीच आपण. थोडं का होईना, थोडं एक विवेक जागृत झाला, एक विचार स्थिर झाला ना, हळूहळू माणूस आज नाही उद्या नाही परवा निश्चित चालेल. पण आज आपला विचारच झालेला आहे. किती सांगू मी तुम्हाला, आज आपल्यापैकी कोणालाही विचारलं की तुमच्या आयुष्याचं ध्येय काय, सगळ्यांची येणारी उत्तरं इतकी आनंददायी असणार आहे. आनंददायी म्हणतो का? आपल्याला हसूच येणार आहे. याचं लग्न, तिचं बाळांपण, याचं घर, तिची वास्तुशांती, याच्यामध्ये जर आपण गेलो समजा तर वास्तुशांतीच्या विचारातच जायचं का आपल्याला? तिथे अंते मती सागती, पुढचा जन्म वास्तुशांतीसाठीच. आणा गोऱ्या, लावा बेटा, होईल की नाही? फार सुंदर सांगतात तुला की आयुष्याचं ध्येय ठरवा, ध्येय पथावर चाला. म्हणून आपल्या मुलांना उत्तम संस्कारांची गरज आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारखी 100 वर्ष झालेली संस्था, खरं सांगतो, एकदा माणूस त्या बौद्धिकाला बसला, एकदा त्यांनी जर मनापासून नमस्ते सदा वत्सले मातृभूमी म्हणले ना, तर आयुष्यभर त्याच्या हृदयावर कोरलं जातं की त्वदीयाय कार्याय बद्धा कटीय, तुझ्या कार्यासाठी बद्ध आहे. चारित्र्यवान मुलगी किंवा मुलगा तयार करायचं काम अशा संघटना अध्यात्म खऱ्या अर्थाने करतात. म्हणून आपण प्रत्येक मुलांना लक्षात की मी उपासनेला जातो, मी महाराजांचा आहे, हे माझ्यावर लेबल आहे, तर माझं वागणं कसं पाहिजे? कुठेही त्यांच्या नावाला गालबोट लागता का म्हणे. सज्जनो, हा विवेक आला की हळूहळू वैराग्य. म्हणून नाथ महाराज म्हणाले की कायम तुम्ही लक्षात ठेवा, तुम्हाला भक्ती मार्गावर चालायचं नाही. भक्तीसारखा मार्गच नाही की जो तुम्हाला उद्धरून देईल. आणि मग या भक्ती मार्गावर चालताना परमार्थाचं ध्येय कायम पुराशी बाळगा. रात्री जाग जरी आले तर मी कशासाठी जगतोय? नामासाठी.
अवघड आहे. पण नित्य अभ्यासाने जमतं बरं काय. मला सांगा ना तुम्ही, म्हणजे तुमच्या बाबतीमध्ये, स्त्रियांच्या बाबतीत पहिल्याच दिवशी चांगली पोळी आली नाही आणि पुरुषांना पहिल्याच दिवशी सायकल किंवा गाडी चांगली चालवता आली, असं काही म्हणून आजकाल सगळ्यांना पोळ्या करावं लागतात, सगळ्यांना गाड्या चालवावं लागतात, नाही का. त्याच्यामुळे सगळ्यांसाठीच आहे. पहिल्या दिवशी आलेलं नाही, पण प्रयत्नांनी आलेलं, प्रयत्नांनी आलेले. पहिल्याच दिवशी सगळ्यांनाच, सगळेजण जेव्हा सायकल आम्ही शिकायला सगळ्यांचे दोन्ही गुडघे काळे निळे झालेले आहेत, एकदा उजवा एकदा डावा, पण आली ना सायकल. तसं हा विचार करून आपल्याला राहायचं की माझ्या जीवनाचं ध्येय काय, मला समाधान प्राप्त करायचं. त्या समाधानाचं साधन काय आहे? अखंड अनुसंधान. अखंड अनुसंधानासाठीच काय आहे? अखंड नाम, अखंड त्याची. आणि ते प्रेम, ते जे म्हणाले ना की निरतिशय प्रेम आपल्या उपास्य देवतेवर, त्या ते अलीकडे सोपं आवडणारं सांगतो, आपल्या सद्गुरू डोळे लावले रे लावले तर सद्गुरूंचे चरण कमल दिसलेच पाहिजे. दिसत नसतील तर मरोस्तर अभ्यास करावा. अगदी दिसावे अवघड आहे. मानस पूजेमध्ये सद्गुरू दिसतील, त्यांचे चरण कमल दिसणं फार अवघड आहे. आणि साधलं असेल तर त्यांची कृपा, पण ती कृपा त्याच्यासाठी अभ्यास 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 अभ्यास. लहानपणी अभ्यासात फारच कंटाळा यायचा मला, पण आता म्हटलं की नाही अभ्यासच, आणि होतोय अभ्यास. पुढे म्हणाले की जो खरा भगवंताच्या दर्शनाची इच्छा करतो ना, आणि त्याचं भगवंतावर प्रेम बसतं ना, मग इतर नाशवंत गोष्टींकडे त्याचं लक्षच लागत नाही, जातच नाही. खरंच आहे ना. एकदा खूप चांगलं स्टँडर्ड एखादी गोष्ट मिळाली, नाही बाबा मी ब्रँडेड शर्ट वापरतो असं म्हणतो की नाही, ब्रँडेड शर्ट मी वापरतच नाही, त्याच्या खाली येतच नाही. हे जसं मानवी जीवनात आपण प्रपंचात वापरतो ना, तसं सर्वोच्च सुखाचा आनंद एकदा मिळाला ना, जाऊ द्या ना, हे विले अनंती तैसेचे राहावे मग साधतं ते, तेव्हा त्याच्यापर्यंत नाही. पण त्याच्यासाठी ते आकर्षण, ते प्रेम, पण ते पुन्हा नामस्मरणाशिवाय. आणि येतं. खरं सांगू का, मला पुन्हा पुन्हा ती गोष्ट आवडते की महाराज म्हणाले, महाराजांना विचारलं तुमच्याशी कसं वागावं महाराज, भीती वाटते, असं वाटतं, आदरही वाटतो हे. त्यावेळी ते म्हणले, अरे काहीच नाही, तू आईशी कसं वागतोस तसं माझ्याशी वाग. हे इतकं छान आहे. सगळं करावं नव्हे, आपल्याला रोजचा अनुभव आहे, सगळे आपण इतक्या हातपाय मारतो, काहीच होत नाही. आणि मग शेवटी तिथे जाऊन क्षमस्व असं म्हणतो. पहिल्यांदाच सांगू टाक, महाराज नाही जमत, प्लीज माझ्याकडनं करून घ्या, मी तुम्हाला शरण आलो. शरणागतीचा भाव सुद्धा येणं अवघड आहे बरं, पण ते जमू शकतं आपल्याला. त्याचं कारण प्रपंचामध्ये लाचारीची सवय आपल्याला. किती आपण गप्पा मारल्यानं तर आपण लाचार आहे. का? शक्ती नाही हो आपल्याकडे. सगळी काय काय सत्ता आपल्या हातात, मला सांगा, कोणती सत्ता आपल्या शरीरावर आपली सत्ता नाही, तर बाकीच्या गोष्टी तर सोडून द्या, दुसऱ्या माणसाशी काय करणार. म्हणून प्रपंचाचा हा अनुभव जो आहे, ही लाचारी शरणागतीमध्ये भगवंताकडे जर गेली, तिथे व्हा ना लाचार की महाराज मी असा, मी तुम्हाला साजेसा नाही, मी तुमची मुलगी म्हणून तुम्हाला साजेसे नाही, मी तुमचा मुलगा म्हणून तुम्हाला साजेसा नाही, पण मला हे करावं वाटतं, मला नाम घ्यावं वाटतं, मला हा अभ्यास करावा वाटतो, पण माझं मन लागत नाही, माझं चित्त स्थिर नाही, मला वाईट गुण आहेत, माझ्यात अवगुण खूप आहे, पण मी तुमचा आहे, तुम्ही पतित पावन आहात ना. मग या एका वेड्या लेकराला तुम्ही समजून सांगा, या वेड्या लेकराकडनं तुम्ही साधन करून घ्या. हा भाव जर सज्जन राहिला नाही या नरजन्मामध्ये, हेच तर शिकायचं. टोटल सरेंडर, टोटल पॉवर, इट इज द सुपर मॅथमॅटिक्स इन द स्पिरिच्युअलिटी. एकदा पूर्ण शरणागत झाला की ती पूर्ण शक्ती कायम तुमच्या पाठीशी आहे. अहो तुम्ही काही नाही केलं तरी ती पाठीशी आहे. मग शरण जाऊन त्यांच्या समोर उभं राहून की मी तुझा आहे, मला सांगा. अहो एखादं अनोळखी लेकरू जरी आपल्याला भेटलं, हरवलेलं आहे बाजारात, पटकन तुमच्याजवळ येऊन काहीतरी तुमचा आधार वाटला, तुम्हाला येऊन बिलगलं आणि तुम्हाला म्हटलं की मला तुमच्याशिवाय कोणी नाही, त्या लेकराविषयी सुद्धा आपल्याला भाव निर्माण होतो की नाही बाबा, या लेकराला त्याच्या आईबाबापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था आपण करू की नाही. तो तर जगन्नायक परमेश्वर, जगन्नायक परमेश्वर आहे, त्याला जर आपण शरण गेलो
तो तर दयाळू आहे, कृपाळू आहे, तो आपल्याला सोडेल का? तुझं मोकलील ऐसे नाही. नाथ महाराजांनी किती प्रेमाने सांगितलं की सकल जीवांचा करीतो सांभाळ, तुझं मोकलील ऐसे, आणि तुला सोडणार नाही रे तो, सगळ्या जीवांना तुला सांभाळ. आणि म्हणून किती किती त्यांनी आपल्याला आनंद देण्याचा, की नको खेद करू, कोणत्याच गोष्टीचा खेद नको करू नये. केवढं तत्वज्ञान आहे, केवढी सकारात्मक आहे, केवढं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, केवढं पॉझिटिव्ह थिंकिंगचं आगार नाथांच्या एका 4 ओळीच्या अभंगामध्ये. काय तत्वज्ञान असतं, काय ते शब्द आहेत, ते परमात्म्याचे हो, या चैतन्य शक्तीचे शब्द आहे. ते तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या सामान्य प्रपंचात आपल्याला ऊर्जा देऊ शकणार नाहीत का? 100 कमी पडतो ते आपण कमी पडत असेल, आपल्यामध्ये खूप कमतरता. नव्हे नव्हे आपण अत्यंत, एकच शब्द त्यांनी वापरला, अविद्या, अज्ञान. त्याच्या पुढे सोप्या भाषेत सांगतो, आपण अत्यंत आळशी आहोत. इतकी वर्ष आपण जन्म घेऊन झाले आणि आजही त्याच्या दारावर, त्याच्या समोर असा मनमोकळेपणाने पदर मागून त्याला हवं असलेलं आपल्या कल्याणाचं आपण कधीच मागितलं नाही. काय म्हटलं मी? त्याला हवं असलेलं आणि आपल्या कल्याणाचं नाही मागितलं, पण कधीच नाही मागितलं. का? अविद्या, अज्ञान. म्हणजे काय? की मी हा देह आहे, ही मोठी चूक पहिल्यांदा झाली. आणि ते ओरडून ओरडून सांगता आले, तू नाही, ते नाही का, एका तळ्यात होती बदके पिले अनेक, पिल्लू तयात होते, नाही का सांगतायत. त्यारे तू बदक नाही, तू राजहंस आहे. सेम सेम संत आपल्याला सांगतात, त्यारे तू राजपुत्र आहे आणि भिकाऱ्यासारखा काय फिरतो. अशीच अवस्था आहे आपल्याला. अनंत कोटी ब्रह्मांड नायक जय जयकार मोठ्याने करायचा, आणि थोडा एक फोन आला काय हल्ले, लगेच गडबडून जातो आपण. अनंत कोटी ब्रह्मांड नायकाचा तू पोरगा आहे ना, मग तुला दुःख कसं व्हावं? याचं कारण संपूर्ण विषय, त्याच्या शक्तीचा अंदाज आला नाही, ते समजलंच नाही की माझा बाप कोण. सतु सर्वज्ञ हा सर्व शक्ती समन्विता, असं सद्गुरूंचं वर्णन आहे शास्त्रामध्ये. सतु सर्वज्ञ हा, तू सर्वज्ञ, सर्व शक्ती समन्विता, सगळ्या शक्ती सद्गुरूंच्या जवळ आहे. आपल्याला असं वाटतं तरी मला पासच करावं पटकन, माझ्या मनाप्रमाणेच मार्ग द्यावा. मनात्वाची रे पुरुष, अभ्यास करणं एवढं आपल्या हातात आहे. आणि मला सांग किती छान आहे, महाराजांनी सांगितलं अभ्यास करा, खूप अभ्यास करा, 100% तुमचं द्या, मग चिंता करू नका, मी पाहतो, मीच तुमचं सगळं करतो. तरीही रिझल्टच्या आदल्या दिवशी आपल्याला झोपच. याचा अर्थ आपला महाराजांवर विश्वास. महाराज तुमच्या चरणांवरून झोपलाय, उद्या उद्या रिझल्ट आहे, तुम्ही पहा, मला सांगा. हे जर राहिलं तर जीवन किती आनंद आहे. जीवन आनंदी का नाही? चिंता. कशामुळे? अज्ञान. कोणतं अज्ञान? त्यांच्यावर विश्वास नाही, हे मोठं अज्ञान. समजून घ्या, भगवद्गीता इतका उत्तम ग्रंथ आहे, जीवन ग्रंथ आहे, जीवन ग्रंथ. ते हे सांगतो की प्रयत्न फक्त तुम्ही करा. तुमच्या हातात, एक लक्षात घ्या की माझ्या हातात एक मशीन आहे, त्या मशीनची काय कॅपॅसिटी आपल्याला माहिती नाही. हे हा रोबोट एवढंच काम करणार आहे, हे कसं माहिती की नाही? त्याच्या पुढे त्याची कॅपॅसिटी नाही काम करण्याची. त्याच्या हातात एवढेच कंट्रोल्स आहेत, हे आपल्याला समजतं की नाही? तिथे आपण व्यवस्थित वागतो की नाही? मग तोच तर रिमोट, तोच तर रोबो आपण आहे. हे रोबोट हॅज लिमिटेड फंक्शन्स अँड लिमिटेड कॅपॅसिटी, कंट्रोल बाय हे सद्गुरूला. हे ज्याला कळलं त्याचं जीवन खूप आनंदी आहे, मस्त. जा अभ्यास करा, केला, परीक्षा पाहतील, रिझल्ट आला, नापास, सेकंड क्लास, काय असेल सेकंड क्लासवर जर ते तुम्हाला हायर पोस्ट देणार असेल, तुम्हाला काय माहिती? काही मुलं अशी असतात की त्यांच्या पहिल्या लिस्टला नंबर लागत नाही, दुसऱ्याही लागत नाही, तिसऱ्याही लागत नाही, स्पॉट ऍडमिशनला त्याला असं कॉलेज मिळतं आणि ते लेकरू तिथं असं प्रगती करतं की त्याला 25 लाखाचं पॅकेज, आणि पहिल्या लिस्टला बीजे मेडिकलला लागलेला मुलगा MBBS पास झाला नाही. असे उदाहरण आपण पाहिजे. ती शक्ती काय काम करेल. मग त्या शक्तीच्या चरणी, त्या सद्गुरुनाथांच्या चरणी आपण आनंदाने राहणं, आणि आपल्या कर्तव्याला नीती, पहिल्यांदा नीती, दुसरं कर्तव्य, आणि तिसरं हे सगळं करत असताना मी करत नाही, ते माझ्यासाठी करतायत, तेच करते आहेत, या भावनेनं राहिलं तर आयुष्यामध्ये टेन्शन येण्याचं काम. आणि या 21व्या शतकात, विशेषतः आताच्या 2025च्या नंतर, सगळ्यात मोठा प्रश्न फ्रस्ट्रेशनचाच राहणार आहे. आज दुपारी धावपळ करता मला एकाला जाऊन आलं, तिथे मानसोपचार तज्ञाचा मोठा दवाखाना झाला, प्रणत जोशीच्या, त्याचं उद्घाटन होतं. व्यसनमुक्ती केंद्र,
आणि मानसोपचार तज्ञाचं विस्तारीकरणाचा शुभारंभ होता. किती केसेस वाढल्या, किती केसेस. त्याचं सूत्र आहे, माणूस हरवलाय, हल्लाय. त्याचं कारण, ज्याचा आधार घ्यायचा त्याचा आधार आपण घेतच नाही, जो खरा आहे. त्याच्यानं घरोघरी हे आपल्याला करायचं. बरं, आपल्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक, आपल्या नातेवाईकात, आपल्या याच्यातल्या आपल्या संपर्कात येणारा प्रत्येक मुलगा आणि प्रत्येक मुलगी पहिल्यांदा स्टेबल झाली पाहिजे मानसिक दृष्ट्या. आणि त्याचं उत्तम उदाहरण आहे फक्त उपासना, उपासना आणि उपासना. काय शक्ती आहे त्या उपासनेत. एवढं मोठं ते घोर कष्टोद्धारक स्तोत्र त्यांनी लिहिलं. कशासाठी लिहिलं ते तर केवढे आनंदी होते. या सत्पुरुषांनी, कोणताही तुम्ही फोटो पहा वसुदेवानंद सरस्वती, पाहिल्याबरोबर तुमच्या लक्षात येतं की या माणसाने किती दिवस अन्न त्याग केला असेल, किती कडक व्रत वैकल्य केले, आणि एवढं करून स्वतःसाठी तर काही मागितलंच नाही. घोर कष्टोद्धारक स्तोत्रामध्ये आपल्यासाठीच हे सगळं. बरं, ते स्वतः तयार केलं, स्वतः त्याची उपासना केली. करुणा त्रिपदी स्वतः 12 वर्ष वसुदेवानंद सरस्वती स्वतः म्हटली. स्वतः का? ती सिद्ध करायची होती 12 वर्ष. आणि मग जगाला परमपूज्य सद्गुरू प्रल्हाद महाराजांनी आज जी उपासना आपण म्हणतो, 70 वर्ष या परब्रह्माच्या मुखातनं बाहेर आली. 70 वर्ष. म्हणून आज उपासनेला माणूस असा हालत नाही. त्याचं कारण ते परब्रह्माने परब्रह्माच्या मुखातून परब्रह्माची केलेली उपासना 70 वर्ष जर झाली असेल तर ती दगडाला पाजर फोडते. दगडाला आवडतं माणूस नाही. मागच्या गुरुवारी आमच्या नलुताईंची मुलगी पुण्याहून आली होती. 2 दिवस माहेरपणासाठी आली म्हणून गुरुवारच्या उपासनेला आली. काही फारसं विशेष आई सांगेल तेवढा देवधर्म, बाकी काहीच नाही. तारुण्य, तारुण्यातून लग्न, लग्नातून माहेरपणाला आली. उपासनेचा गंध नाही, काही नाही. ती म्हणाली की गजर जेव्हा सुरू झाला, आई म्हणे मला कळलंच नाही, माझ्या डोळ्यातून पाणी चोळलं. कसं काय उडवलं मला कळेच ना म्हणे. उपासनेला कधीच आयुष्यात ती उपासनेला आलेली नव्हती. आयुष्यात पहिल्यांदा तिने गजर ऐकला. त्याच्यानं काय आहे गजर लौकिक अर्थाने? उपासनेचं सिद्धत्व जे आहे ते माणसाच्या, खऱ्या माणसाच्या अंतःकरणाला हलवतं. त्याच्यामध्ये तो भाव सात्विकतेचा, कळलंच नाही तिला की माझ्यात हे अष्टसात्विक भाव झाले, आणि त्या अष्टसात्विक भावातून माझ्या डोळ्यातून पाझरतायत ते. आईला म्हणले अगो मी खूप कंट्रोल करू लागले, पण मला कंट्रोल झालंच नाही, ते सारखे माझे डोळे पाणावलेच ग. मला सांगा, अशा उपासनेचं जर नित्य दर 24 म्हणजे रोज संध्याकाळी आपल्याला कळेल, कुठे जगाच्या पाठीवर कुठे राहू द्या, लॉस एंजेलिसला का सॅन फ्रान्सिस्कोला राहू द्या, पण त्याच्याजवळ जर त्याची उपासना असेल, त्याच्या सद्गुरूंचा जर ग्रंथ असेल ना, तर दगड आपटल्या घोर नाही, असं आमच्या खेड्यातली एक म्हण. दगड आपटल्या घोर म्हणजे दगडावर आपटलं तरी काहीच नाही होणार त्याला. किती छान. नरजन्मामध्ये हेच सज्जनो नाथ महाराज म्हणाले. एक शेवटचा मुद्दा फक्त सांगतो आणि थांबतो, की देह नाशवंत असल्याने अशा माणसाचं मन देहाविषयी विरक्त होतं. ज्या विचाराने विरक्ती उत्पन्न होते तोच खरा विवेक. अशा रीतीने स्वतःच्या विचारानेच नरदेहामध्ये विवेक आणि वैराग्याची प्राप्ती आपण करून घेतली पाहिजे. इतर देहांमध्ये सज्जन हो, हा विवेक वैराग्य नाही. म्हटलं तुम्हाला की समजा या जन्मात आपले खूपच चांगले कार्य झालं, पुढचा जन्म जर वराह रूप जय जय राम मिळाला तर कुठलं वैराग्य? त्या किती तुम्ही इकडे आणा, पुन्हा तिकडेच जाणार. वॉशिंग मशीन ऑफ द एव्हरी सिटी. एका ठिकाणी प्रश्न निघाले, तुम्ही लावते डुकरं कामा करा असे का? अहो ते म्हणजे महानगरपालिकेचं अर्ध काम ते करतात म्हणा, त्यांना कशाला पकडा मारा म्हणले. वॉशिंग मशीन सगळं जग शहर स्वच्छ करतात. सज्जनो, हा विचार दुसऱ्या देहामध्ये, दुसऱ्या योनीमध्ये शक्य नाही, फार फार कठीण आहे. म्हणून आपल्याला जे गबाड मिळालं, आपल्याला जे सर्वोच्च गोष्ट मिळाली ती म्हणजे नरदेह, नरजन्म. हा वाया जाता कामाच नाही, बिलकुल कामात जाता नाही. म्हणून पुढे म्हणाले, इतर देहामध्ये हा विचार मुळीच नसतो. म्हणून ब्रह्मज्ञान करून देणारा नरदेह एक अमूल्य ठेवा भगवंतानी आपल्याला दिलेला आहे. झालेली सेवा नाथ महाराजांच्या आणि सद्गुरुनाथांच्या चरणी अर्पण करूया. आणि नाथ महाराजांचा एक अभंग जो आपण नित्य प्रार्थनेसाठी घेतो, की जो आयुष्यातली कोणतीही घटना घडली आपल्या आयुष्यात दुःखाची, त्यावेळेला सकारात्मक विचार देऊन आपल्याला
आपल्या विचाराचा तोल न जाऊ देणारा अभंग प्रार्थनेच्या रूपामध्ये घेऊयात. श्रीराम. आवडीने भावे हरी नाम घेसी, आवडीने भावे हरी नाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, सर्व आहे. आवडीने भावे नको खेद करू कोणत्या गोष्टींचा, नको कोणत्या गोष्टींचा, पती लक्ष्मीचा जाणत से, जाणत से. आवडीने भावे सकल जीवांचा, करीतो सांभाळ सकल जीवांचा, करीतो सांभाळ. तुझ मुकलीला ऐसे नाही, ऐसे नाही. आवडीने भावे जैसी स्थिती जैसी स्थिती आहे, तैसा परी राहे. कौतुक आहे संचिताचे, संचिताचे. आवडीने भावे एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा. हरी कृपे त्याचा नाश आहे, नाश आहे. आवडीने भावे हरी नाम घेसी, तुझी चिंता सर्व आहे, सर्व आहे. आवडीने भावे, आवडीने भावे, आवडीने भावे. सद्गुरुनाथ महाराज की जय.